हरे कृष्ण. सादर प्रणाम सर्वांना. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा लेव्हल 1 चा वर्ग आहे, ज्यामध्ये भगवद्गीतेचा अध्याय 5वा कर्मसन्यास योग किंवा कृष्ण भावना भावित कर्म याचा अध्ययन आपण आज सुरू करतोय. तर प्रथम वर्गाची सुरुवात आपण मंगलाचरणने करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सर्वात प्रथम आपण इस्कॉनचे संस्थापक आचार्य कृष्ण कृपामूर्ती भक्ती वेदांत श्रीला स्वामी प्रभुपाद यांना आपण साष्टांग प्रणाम करूया. ज्यांनी समोर ठेवलेल्या भगवद्गीतेमुळे आपण हे अध्ययन करू शकतो. श्रीला प्रभुपाद यांची भाषा ही अतिशय सुगम अशी आहे, त्यामुळेच या ग्रंथाचं अध्ययन आपण अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये करू शकलो. तर श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामनिष्ठ दास प्रभूजी यांनाही सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्या सर्वांच्यासाठी बनवला, झूमच्या द्वारे उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकलो. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली आणि श्लोकांचा सखोल अर्थ समजावून सांगितला. तर आज आपण काल 4था अध्याय पूर्ण केलेला आहे. 4थ्या अध्यायाचा सारांश इथे दिलेला आहे, तो प्रथम आपण जाणून घेऊया. 4थ्या अध्यायाचं नाव होतं, आठवतंय का कोणाला? कोण सांगेल? ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञान कर्म संन्यास योग, बरोबर. तर या ज्ञान कर्म संन्यास योग मध्ये आपण काय शिकून घेतलं होतं याचा पहिल्यांदा आपण उजळणी करू आणि मग आजच्या अध्यायाकडे वळूया. आता 4थ्या अध्यायामध्ये आपण भगवद्गीतेचा इतिहास थोडासा समजलं. कृष्णांनी आपल्याला सांगितला होता, जसं 120 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी भगवद्गीतेचं ज्ञान हे कृष्णांनी सूर्यदेवाला दिलं, विवस्वानला दिलं होतं आणि 20 लाख वर्षांच्या पूर्वी ही भगवद्गीता पृथ्वीवर आली. आपण काही चार्ट बघितले होते ज्याच्यामध्ये ही सर्व कॅल्क्युलेशन्स होती. त्यानंतर 4 संप्रदायांच्या बद्दल आपण जाणून घेतलं. हे 4 संप्रदाय अधिकृत संप्रदाय असे म्हटले जातात, ज्यामधून आपल्याला गुरु शिष्य परंपरेतून आपण हे ज्ञान घेऊ शकतो. तर ब्रह्म, वैष्णव, गौडीय संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय असे हे 4 अधिकृत संप्रदाय होते. त्यानंतर आपण समजून घेतलं की भगवद्गीताच्या पुढच्या अध्यायात जाण्याच्या पूर्वी कृष्णांनी आपल्याला त्यांच्यातले फरक आणि आपल्यातले फरक सांगितले. कृष्णांचं स्वरूप कसं आहे? आध्यात्मिक स्वरूप आहे. जसं आपण म्हणतो की शाश्वत असं स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि आपलं शरीर कसं आहे? आपलं भौतिक स्वरूपाचं शरीर आहे, नाश होतो या शरीराचा. कृष्ण कसे आत्ममाया आहेत. आत्ममाया म्हणजे स्वतःच्या इच्छेने ते प्रगट होऊ शकतात, अवतार घेतात. पण आपलं तसं नसतं. आपण आपल्या इच्छेने इथे येतो का? नाही. जशी आपली कर्म असतील, जशी आपली त्याप्रमाणे आपल्याला हे शरीर मिळतं. म्हणजे आपण थांबवू शकत नाही. आपला जन्म मृत्यूच्या अधीन असतो. आपण कर्मबंधनात बद्ध असल्यामुळे आपल्याला जन्म मृत्यू घ्यावाच लागतो. कृष्णांचं तसं नसतं. त्यांच्या इच्छेने ते इथे येतात, प्रकट होतात, अवतार करतात. त्यांची लीला संपली, कार्य संपलं की ते गोलोकधामामध्ये परत जातात. चांगल्या वाईट कर्माच्या प्रतिक्रियेने आपण बद्ध असतो, पण कुठलीही कर्म मात्र कृष्णांना बद्ध करत नाहीत. 4थ्या अध्यायामध्ये आपण वर्णाश्रमाची विभागणी पाहिली, ज्यामध्ये कृष्ण म्हणाले की ही जी विभागणी आहे ती गुण आणि कर्म यावरती आधारित आहे, जन्माप्रमाणे नाही.
तर कर्मांच्या बद्दल आपण थोडीशी सखोल माहिती 4थ्या अध्यायामध्ये घेतली. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय आणि विकर्म म्हणजे काय हे असं शिकलो. आणि सर्वात शेवटी तुम्हाला आठवत असेल तर गुरूंचं महत्व आपण जाणून घेतलं, की गुरूंकडून आपण ज्ञान घेतलं पाहिजे, जिज्ञासा ठेवली पाहिजे, विनम्र भावाने गुरूंची सेवा केली पाहिजे आणि सत्य जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला पाहिजे. तर गुरूंचं हे जे महत्व आहे ते आपल्याला का समजून घेतलं पाहिजे, की गुरूंच्या माध्यमातूनच आपण कृष्णांना जाणून घेऊ शकतो. म्हणजे ही रचना किंवा ही योजना कृष्णांनी तशीच बनवली आहे. आपण प्रत्यक्षपणे कृष्णांना जाणू शकत नाही, गुरूंच्या माध्यमातूनच जाणू शकतो. तर त्यामुळे गुरूंचं हे खूप महत्व आहे. नंतर इथे बघा शेवटून दुसरा पॉइंट आहे, त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते. आता हा थोडासा समजून घेऊ आणि मग त्याच कंटिन्युएशन मध्ये हा 5वा अध्याय सुरू होतो. आता त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते म्हणजे काय, तर बघा अनेक प्रकारचे त्याग असतात. काही लोक पैसे दान करतात, ज्याला द्रव्य यज्ञ असं म्हटलेलं आहे. आता जे मोठे बिझनेसमॅन असतात तर ते काही शाळा उघडतात, काही हॉस्पिटलसाठी देणगी देतात, अन्नदान इत्यादी करतात. म्हणजे पैशाच्या रूपाने ते समाजाची मदत करतात. काही लोकांना मृत्यूच्या नंतर आता स्वर्गलोकाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा असते, काही कडक व्रत ते त्यासाठी करतात. चातुर्मासाचं पालन काही जण करतात. आता चातुर्मासाचं पालन करत असताना काही नियमांचं पालन ते अगदी कठोरपणे पालन करतात. जसं जमिनीवरच झोपतात किंवा काही पदार्थ खाणं ते वर्ज्य करतात, एकच वेळ जेवतात, घरातील काही सुख सोयींचा ते त्याग करतात. आता या सर्व गोष्टीला तपोमय यज्ञ असं म्हटलेलं आहे. तर काही लोकांना सिद्धी प्राप्त व्हावी अशी इच्छा असते, मग ते अष्टांग योगाचं पालन करतात. काही जण स्वाध्याय यज्ञ करतात, ज्यामध्ये वेद, उपनिषद, भगवद्गीता यासारख्या पुस्तकांची पारायण ते करतात. आणि हे करत असताना ज्या भौतिक स्वरूपाची पुस्तकं आहेत, कथा, कादंबऱ्या, अशा पुस्तकांचा ते त्याग करतात. काही लोक पायी यात्रा करतात, तीर्थस्थळांना ते भेट देतात. तर हे सर्व त्याग वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर कृष्ण इथे आपल्याला काय सांगतात, की या सर्व त्यागांचा अंत दिव्य ज्ञानप्राप्तीमध्ये होतो. आता अर्जुनाला काय वाटतं, की मी कुठलाही यज्ञ जरी केला तरी शेवटी मला दिव्य ज्ञानप्राप्ती होणार आहे, मग मी युद्ध करत नाही, मी ज्ञानच घेण्याचा प्रयत्न करतो. आता अर्जुनाचा जो हा समज झालेला आहे ना, तिथून हा 5वा अध्याय सुरू होतो. आता पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, आता कर्मसन्यास योग हा आजचा अध्याय आहे. अर्जुनाचा पहिलाच प्रश्न आहे, की मी कर्माचा संन्यास करू की कर्म करू. त्याच्यावरती कृष्णाने उत्तर दिलंय त्याला, की कर्मयोग हा कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. आता कृष्ण ज्ञान देतात या अध्यायामध्ये अधिक सविस्तरपणे निष्काम कर्मयोगाबद्दल आपण ज्ञान घेतो, की निष्काम कर्मयोग केल्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. आता कर्म आणि संन्यास हे जर का तुम्ही दोन्ही शब्द बघितले, कर्म करणे आणि संन्यास घेणे, हे परस्पर विरोधी अर्थ असलेले शब्द आहेत बघा. मग कर्म संन्यास म्हणजे काय, तर कर्म तर करायची आहेत, पण ती करत असताना आपली मनोवृत्ती कशी असायला पाहिजे, तर कर्म फळांच्या प्रती आपण अनासक्त असायला हवं. जे कर्म करतो ते ज्ञानाने करायला हवं आणि कर्मफळाच्या बद्दल आपली अपेक्षा असू नये. म्हणजे त्याबद्दल जी लाभ प्राप्ती आपल्याला असते ना, त्यासाठी आपण अनासक्त असायला हवं. हे कर्म स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी न करता कृष्णांच्या आनंदासाठी करायला हवं. आणि असं केल्याने आपली कर्मफळाकडे असलेली जी अनासक्ती असते ना, तो निष्काम भाव म्हटलेला आहे. जो इथे संन्यास जे म्हटलेलं ना, कर्म संन्यास, ते हे सांगितलेलं आहे. कर्म करून कर्मफळाचा त्याग हा एवढंच नसून ती कर्म कृष्णांच्या आनंदासाठी करणं हे आवश्यक आहे. म्हणून हा कर्म संन्यास योग होतो. तर निष्काम कर्मयोगाबद्दल अधिक सविस्तर ज्ञान आपल्याला या अध्यायामध्ये मिळणार आहे. तर हे सर्व जे अध्याय आहेत ना, कर्मयोगाच्या विभागामध्ये येतात. पहिले 6 अध्याय. तर 4थ्या अध्यायात तुम्हाला आठवत असेल तर एक श्लोक आपण शिकलो होतो, 17वा श्लोक आहे, कर्मणो यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. कृष्ण त्या श्लोकामध्ये म्हणतात, की कर्माची गुंतागुंत ही समजणं अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने समजून घेतले पाहिजे. योग्य रीतीने म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून हे ज्ञान घेतलं पाहिजे कर्मांच्या बद्दलचं. आणि हे ज्ञान इतकं महत्वाचं आहे, की कर्माच्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकतो. हे ज्ञान आपण योग्य प्रकारे प्राप्त केलं तर, अन्यथा ही कर्मच आपल्याला बंधनामध्ये अडकवतात आणि कर्माची प्रतिक्रिया भोगण्यासाठीच आपण वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून वेगवेगळी शरीर धारण करतो.
आता हे कर्माचं ज्ञान गुरूंकडून प्राप्त करण्याची संधी आपल्याला केवळ मनुष्य जन्मातच उपलब्ध असते. मनुष्य म्हणून आपण जिज्ञासा करू शकतो, आपल्याला प्रश्न पडतात आणि याची उत्तरं आपण गुरूंकडून जाणून घेतो आणि आपल्या आचरणामध्ये योग्य ते बदल घडवून आणून प्रगतीही करू शकतो. तर या मार्गावरती आध्यात्मिक मार्ग म्हणू किंवा आपण भक्ती मार्ग म्हणू, या मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी 5 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बघा. पहिली म्हणजे साधना. गुरूंनी आपल्याला जे नियम पाळायला सांगितले ते आपल्याला काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्संग म्हणजे भक्तांचा संघ आपल्याला ठेवला पाहिजे. आपल्यामध्ये सेवाभाव असला पाहिजे. त्यानंतर जे ज्ञान घेतो ना त्याचा स्वाध्याय आपण केला पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती मनन चिंतन आपल्याकडून व्हायला पाहिजे आणि त्यानुसार आपलं आचरण असायला हवं, म्हणजे सदाचार असला पाहिजे. तर अशा म्हणजे एखाद्या उंच स्थानावर आपल्याला जायचं असेल, गच्चीवर पोचायचं असेल तर कसा आपण जिन्याचा वापर करतो, एक एक पायरी चढत जातो, तसंच या साधना, सत्संग, सेवा, स्वाध्याय, सदाचार या पायऱ्या आहेत आपण आपली प्रगती होण्यासाठी. तर हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आता इथे पहिला श्लोक घ्या माताजी. तर या अध्यायाची जी सुरुवात आहे ना ती अर्जुनाच्या प्रश्नाने होते. निष्काम कर्माबद्दलचं जसं मी म्हटलं अधिक ज्ञान कृष्ण या अध्यायामध्ये देतात. निष्काम कर्म कसं करायचं, ज्ञान घेऊन कर्म करण्याबद्दल आपल्याला महत्व सांगितलंय. तर ज्याला मुक्ती प्राप्त करायची आहे तर त्याला कर्म करताना काय त्याने कशी त्याची मनोवृत्ती असायला पाहिजे हे त्याने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तसंच थोडंसं अष्टांग योगाबद्दलही कृष्ण या अध्यायामध्ये बोलतात. पुढचा 6वा अध्याय हा पूर्ण अष्टांग योगावरच आधारित आहे. तर इथे थोडंसं कृष्ण काही श्लोक अष्टांग योगावरती बोललेले आहेत. आणि शेवटी या अध्यायाच्या आपण शांती सूत्र शिकणार आहोत, तर तेही आपण जाणून घेऊया. तर माताजी जरा तो 29वा श्लोक तुम्ही घेऊ शकता का स्क्रीनवरती, जो महत्वाचा श्लोक होता बघा. चौथ्या अध्यायातला का? याच अध्यायातला खूप शेवटी स्लाइड आहे 29. बघा. अच्छा, ओके ओके. 29. तो जरा मी एक्सप्लेन करते, सुरुवातीला महत्वाचा आहे म्हणून, आणि त्यानंतर मग आपण पहिल्या श्लोकाकडे वळूया. तर हा जो श्लोक आहे ना, या श्लोकाला शांती सूत्र असं म्हणतात बघा. प्रत्येक अध्यायातले महत्वाचे श्लोक आपण जाणून घेतोय. तर 5व्या अध्यायातला हा श्लोक खूप महत्वाचा आहे. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परम भोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हितकर्ता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे, हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो, असं कृष्ण म्हणालेले आहेत. आता हे आपल्याला समजणं फार आवश्यक आहे बघा, की असं कृष्णांनी हे का सांगितलेलं आहे आपल्याला. जोपर्यंत आपण हे समजणार नाही ना तोपर्यंत कृष्णांच्या साठी आपण कार्य करणार नाही. आता हा अंतिम श्लोक आहे 5व्या अध्यायातला, खूप प्रसिद्ध श्लोक आहे आणि खूप रहस्यमय असा श्लोक आहे. आता सर्व यज्ञ आणि तपस्यांचे भोक्ता भगवंत आहेत. म्हणजे काय आहे तर फळ देणारे भगवंत आहेत. आता हे नीट समजून घ्या बरं का. कुठल्याही कार्याचं, यज्ञाचं असेल किंवा तपस्येचं असेल, फळ देणारे भगवंत आहेत. मनुष्याने कोणतंही कर्म केलं तरी त्याचं फळ भगवंत देतात, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून या फळाचे भोक्ता भगवंत आहेत, ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. जोपर्यंत ही गोष्ट समजणार नाही तोपर्यंत आपलं मन अशांत राहील. आणि अशांत आपण राहू म्हणजे काय तर आपल्यामध्ये भौतिक वासना असतील, भगवंतांच्या सेवेच्या व्यतिरिक्त इतर कार्य करण्याची आपली इच्छा राहील आणि त्यामुळे हृदय अशांत असेल. आता या वासना म्हणजे काय म्हणतो आपण, काम म्हणतो बघा. कामाग्नी कसा जळतो, वर्णनच केलं जातं ना, अग्नी भडकलेला असतो तसंच कामाग्नी जळतो असं म्हणतात. तर या कामना पूर्ण करण्याचा जो अग्नी भडकलेला असतो हा कधी शांत होत नाही, शमन होत नाही. आपण इंद्रिय तृप्तीच्या इच्छा कितीही पूर्ण केल्या तरी त्यांचं शमन होत नाही. असा हा कामाग्नी हृदयामध्ये जळतो, सतत जळत असतो आणि अशांत ठेवतो आपल्याला. पण प्रेम कसं असतं, या विरुद्ध असतं. हृदयाला शीतलता देतं, शांत करतं, सुख देतं. आता तसंच हे समजून घेऊया की या जगात आता कोणी तपस्या केल्याशिवाय राहू पण शकत नाही. आपण म्हणतो ना, कर्म केल्याशिवाय कोणी एक क्षणही जगू शकत नाही. आता ही तपस्या जे कर्मी करतात बघा, भौतिकवादी लोक असतात, ते भौतिक लाभासाठी जे काम करतात, परिश्रमच करतात. ते 16-16, 18-18 तास काम करतात, एवढा महत् प्रयास ते करतात. पण त्यांना या गोष्टीचं अज्ञान असतं की या सर्व तपस्यांचा उद्देश भगवंतांना प्रसन्न करणं हा असला पाहिजे.
म्हणून आपण काय समजून घेतलं, भोक्तारम म्हणजे हे भगवंत आहेत, फळ देणारे भगवंत आहेत. मग सर्व लोक महेश्वरम इथे म्हटलेले, तर सर्व लोकांचे परम ईश्वर, नियंत्रक किंवा स्वामी, ज्यांना मालक म्हणतो आपण, ते भगवंत आहेत. मग आता याचा आपल्या शांती प्राप्त करण्याशी काय संबंध आहे? तर बघा, आपण जेव्हा हा श्लोक समजून घेतो ना, त्यावरती मनन करतो, तेव्हा आपल्याला तो खोल अर्थ समजून येतो. आता भगवंत जर का सर्व लोकांचे स्वामी आहेत हे जाणून आपल्याला शांती का प्राप्त होते, याचं उत्तर आपल्याला सापडलं पाहिजे. आता बघा, आपण काही वेळा प्रयत्न करतो एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याचा, पण ते दरवेळेला काही होईलच असं नाही. कधी आपण नाही पोहोचू शकत. आपण अगदी ठरवलेलं असतं की मी वेळेवर पोहोचेन, तिथे काय माझं जे काम आहे ते मी करेन, पण वेळेवर पोहोचूच शकत नाही. आपल्याला क्षमा मागावी लागते तिथे लोकांची. काही ट्रॅफिक जॅम असतो, कधी म्हणजे अशी वेगवेगळी अडचणी येतात आपल्याला. म्हणजे अशा कित्येक योजना आपण बनवतो, पण प्रकृती त्या सफल करत नाही. आता आपण ठरवतो त्याप्रमाणे काही होत नाही. आता हे बघून मनुष्याला निराशा येते, फ्रस्ट्रेशन येतं. कारण आपण या गोष्टीचा स्वीकार करत नाही की भगवंत सर्व गोष्टींचे नियंत्रक आहेत. तर जेव्हा आपल्याला समजतं की भगवंत नियंत्रक आहे, मी नाही, तर तेव्हा आपण अनासक्त होतो कार्य करून मिळणाऱ्या लाभाकडे. कार्य आपण करू, कारण ते करणं आपल्याच हातात आहे. कार्याचं फळ देणारे मात्र भगवंत आहेत. म्हणजे कार्य आपल्याला जबाबदारीनेच केलं पाहिजे, पण कार्याच्या फळाकडे आपण अनासक्त होतो. जसं बँकेचा कॅशियर असतो बघा, त्याला काही चिंता असते का की एवढे पैसे जात आहेत किंवा काय, किंवा त्याला आनंदही नसतो की बँकेमध्ये एवढे पैसे जमा होत आहेत. तो हे जाणतो की हे सर्व पैसे बँकेचे आहेत. मग पैसे बँकेचे आहेत म्हणून तो जबाबदारीने मोजत नाही का ते? तर नाही, खूप लक्षपूर्वक मोजतो. पण त्या पैशाकडे त्याची आसक्ती नसते. तर अशा प्रकारे जो भक्त असतो ना, तोही हे समजतो की सर्व काही भगवंतांचं आहे. तो भगवंतांच्या सेवेमध्ये नियोजित राहतो, म्हणून तो शांत असतो. आता पुढे सांगितलंय, भगवंत सर्व जीवांचे सुहृद आहेत. आता हे जाणून आपल्याला कशी शांती प्राप्त होईल हेही थोडं समजायला पाहिजे. आता विचार केला की आपल्याला हे समजू शकतं की भगवंत सर्व जीवांचे सुहृद आहेत, हे जाणून आपल्याला शांती प्राप्त होईल. कसे आहेत भगवंत? सर्व शक्तिशाली आहेत, आपण म्हणतो अतिशय दयाळू आहेत. आणि सुहृद या शब्दाचा अर्थ काय आहे? हितचिंतक म्हणूया, सर्वांचे हित चिंतणारे. आता सर्व जीवांचे सुहृद भगवंत आहे. सर्व जीवांचे म्हणजे जे वाईट कार्य करीत असतील ना, त्यांचेही सुहृद भगवंत आहे. आता कोणी एखादा व्यक्ती असेल बघा, म्हणजे पिता आहे तो आणि त्याचा पुत्र बिघडलेला असेल, तर तो पिता त्या पुत्रावरती प्रेम करतोच आणि त्याला हीच काळजी असते की आता ह्याच्यामध्ये सुधार कसा होईल, कारण पिताच आहे तो, पुत्राचा काही द्वेष करत नाही. तसंच कृष्ण हे सर्व जीवांचे सुहृद आहेत आणि ते अत्यंत म्हणजे सर्व शक्तिमान आहेत, कृपावंत आहेत. आणि या दोन गोष्टींवर जर का आपली श्रद्धा असेल ना, तर आपण भगवंतांची शरण घेऊ. आणि भगवंतांची शरण घेणं म्हणजेच त्यांची सेवा करणं, काया वाचा इंद्रियांनी भगवंतांची सेवा करणं. तर अशा प्रकारे भक्त सर्व काही आपलं शरीर, मन, इंद्रियांच्या द्वारे भगवंतांना समर्पित होऊन भगवंतांच्या सेवेत जेव्हा ही सर्व गोष्टी लावतो, तर तेव्हा मात्र तो शांती प्राप्त करू शकतो. तर हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे या अध्यायातला. तो आता परत आपण जेव्हा ती स्लाइड बघू त्यावेळेला व्यवस्थितपणे समजून घेऊ. आता माताजी पहिल्या श्लोकाची स्लाइड घेता का? हा, हरे कृष्ण. योजना माताजी, तुम्ही वाचाल श्लोक? हरे कृष्ण. योजना माताची नाही येत वाटतं. रेश्मा माताजी बरं, मी वाचताय वाचते. श्लोक आणि मी अनुवाद वाचते. हा, बर चालेल. हा, हरे कृष्ण. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं संशसि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा कर्माची प्रशंसाही करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे अर्जुन कृष्णांना म्हणतो की प्रथम तुम्ही मला संन्यासाबद्दल सांगितलं, ज्ञानाबद्दल सांगितलं, त्यानंतर यज्ञाबद्दल सांगितलं. आता हे ऐकून मला प्रश्न पडलाय की मी कर्म करू की मी संन्यास घेऊ? मला एकच काहीतरी सांगा. आता तुम्हाला आठवत असेल तर अर्जुनाचा हाच प्रश्न 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला पण होता. आता कृष्णांनी 3रा अध्याय सांगून झाला, 4था अध्याय पण पूर्ण केला, पण अर्जुनाला हा प्रश्न पडलेलाच आहे.
आता बघा, कर्म संन्यासाबद्दल कृष्ण सांगतायत, तर याचा अर्थ कर्मच न करणे असं नाही. आता कर्म सोडून काही जण हिमालयामध्ये जातात, तर कृष्ण इथे काय सांगतायत की मी तुम्हाला कर्म सोडायला सांगत नाहीये, कर्म सोडून जंगलात जा असं सांगत नाहीये, पण कर्म करा आणि फळाच्या इच्छेचा त्याग करा असं सांगतोय. तर या अध्यायामध्ये परत एकदा व्यवस्थितपणे आपल्याला कृष्ण ज्ञान देतात की फळाची अपेक्षा न करता आपण कर्म कशी करावीत, म्हणजे फळाची अपेक्षा आपल्या दुःखाचं कारण कसं ठरते हे आपल्याला सांगितलंय. तसंच कृष्ण अर्जुनाला सांगतात, आठवण करून देतात, जो दुसरा अध्यायातला श्लोक आहे बघा, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, की तू कर्म करू शकतोस अर्जुना, पण मा फलेषु कदाचन म्हणजे फळाची अपेक्षा करू नकोस. आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असे तू कधी समजू नकोस. तसंच कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त राहू नकोस. आता अर्जुनाची बाजू बघा, फळाची अपेक्षा करण्यामुळेच त्याला दुःख होत होतं, कर्माचा परिणाम काय होणार हे विचार करूनच त्याला दुःख होत होतं. युद्ध करून मी इतरांची हत्या करेन, मी एकटा होईन, माझी विजयश्री साजरी करायला माझ्या बरोबर कोणीच नसेल, माझे सर्व नातेवाईक या युद्धामध्ये मृत्यू पावतील विचार करत होता. आता इथे कृष्णांचा विचार काय आहे, कृष्णांची इच्छा काय आहे याबद्दल त्याने काहीही म्हणजे बघितलं नव्हतं, लक्ष दिलं नव्हतं. कृष्णांनी त्यानंतर त्याला जेव्हा आता निष्काम कर्मयोग सांगितला 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 4थ्या अध्यायामध्ये, तेव्हा अर्जुनाला आता थोडंसं समजायला लागलं की कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करा असं कृष्ण म्हणतायत. पण आता अजून त्याचा जो गोंधळ आहे ना तो दूर झालेला नाहीये. तर बघू आता कृष्ण त्याला कसं समजवतायत. आता माताजी 11व्या नंबरची स्लाइड घ्या, दुसरा श्लोक आहे बघा. हा हा वाचा माताजी. हरे कृष्णा. श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोगञ्च श्री श्रेयकरान्धुः श्रेयस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्हीही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर इथे कृष्ण 2 मार्गांचा उल्लेख करतायत, एक आहे कर्माचा मार्ग आणि एक आहे ज्ञानाचा मार्ग, कर्मयोग आणि ज्ञानयोग. आता कर्मयोगामध्ये मनुष्य भौतिक कर्म करतो, पण त्याचं फळ मात्र तो भगवंतांना अर्पण करतो आणि असं केल्याने त्याचं क्रमशः शुद्धीकरण होतो. आता जेव्हा चित्त शुद्ध होतं तेव्हा त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा उदय होतो. पण आता कोणी ज्ञानी बघा सर्व गोष्टींचा त्याग करतो, तो ठरवतो की मी आता हिमालयात जाऊन एकांत स्थळी जाऊन राहतो, मी ज्ञानी आहे, मी संन्यासी आहे आणि मी कर्म संन्यास घेतलेला आहे, म्हणजे मी कर्म करणारच नाही, कर्माकडे अनासक्त होऊन काहीही न करता आता हिमालयात जाऊन राहायचं तर ठरवतो. पण अजून त्याची चित्तशुद्धी जर का झालेली नसेल, म्हणजे तर मनामध्ये भौतिकाचे विचार असतील आणि कालांतराने तो परत आता भौतिकामध्ये येईल. जसं विश्वामित्र ऋषी होते बघा, हजारो वर्षे तपस्या त्यांनी केली पण मेनकेच्यामुळे विचलित झाले. सौभारी मुनी होते, हजारो वर्ष पाण्याच्या खाली राहून तेही तपस्या करत होते, पण माशांचा प्रणय बघून त्यांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे अशा वेळेला जेव्हा तो परत भौतिकामध्ये येतो ना, तर तो व्यक्ती मग आता समाजाच्या निंदेचा विषय बनतो. म्हणजे संन्यास घेऊन तर गेला होता, सर्व काही त्याग करून गेला होता, पण परत आला. त्यामुळे ज्ञानीसाठी हा धोका संभवतोच की चित्तशुद्धी जर का त्याची झाली नसेल तर त्याच्या पतनाची शक्यता असते. म्हणून कृष्ण इथे अर्जुनाला सांगतात की तुझ्यासाठी कर्म योग योग्य आहे, तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचं कर्तव्य तू कर आणि ते केल्यानेच तू सुखी होशील. माझ्या आदेशानुसार कर्तव्य कर आणि कर्माचं फळ हे मला अर्पण कर, म्हणजे माझ्या आदेशानुसार अर्जुना तू युद्ध कर असं भगवंतांनी अर्जुनाला समजवलं. आणि अर्जुनाच्या माध्यमांद्वारे हे आपल्या सर्वांच्यासाठी सांगितलेलं आहे की जी काही आपली विहित कर्म आहेत ना, ती कर्म आपण केली पाहिजेत आणि त्या कर्माचं फळ आपण भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हींनी साध्य करायचं ध्येय एकच आहे, भगवंतांची प्राप्ती करणं.
तर आता इथे बघा आपल्याला अर्जुनाला समजावत सांगतायत कृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये जे ज्ञान दिलं की मी शरीर नसून मी आत्मा आहे. आता केवळ हे ज्ञान प्राप्त करून मुक्ती होऊ शकत नाही. शरीर नसून मी आत्मा आहे हे जाणून तशी कर्मही करावी लागतील. म्हणजेच कृष्ण भावना भावित कर्म करावी लागतील. पूर्णपणे ज्ञानयुक्त झालेला कृष्ण भावना भावित कर्म करूनच आपली प्रगती साध्य करू शकतो. कृष्ण भावनेने कर्म केलं नसेल म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी कर्म केलेलं नसेल तर ते सकाम कर्म असेल. म्हणजे स्वतःच्या लाभप्राप्तीची इच्छा असते आणि अशा कर्मापासून संन्यास घेतल्याने चित्तशुद्धी होत नाही. आता हृदय शुद्धी झालेली नाही, कर्मफळाकडे आसक्ती त्यामुळे राहणारच आहे. तर तेव्हा कृष्ण भावना भावित कर्म करायला तो सुरू करतो, तेव्हा मग कर्मफळाकडे त्याची अनासक्ती होऊ लागते आणि मग क्रमशः त्याची शुद्धी होत जाते असं करत राहिल्याने. तर कृष्ण भावना भावित कर्म नसेल म्हणजेच ते भौतिक स्वरूपाचं कार्य आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. सकाम कर्म आहे. कृष्ण भावना भावित कार्य हे कृष्णांच्या आनंदासाठी केलं जातं, स्वतःच्या आनंदासाठी नाही. आणि भौतिक कार्य जे असतं ते स्वतःच्या आनंदासाठी सुखासाठी केलं जातं, ज्याला सकाम कर्म म्हणतात. आणि हे सकाम कर्माचं फळही प्राप्त होतं. म्हणजे दुसरं शरीर आपल्याला प्राप्त होईल, चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळेल, वाईट कर्माचं वाईट प्रतिक्रिया भोगण्यासाठी आपल्याला दुसरं शरीर प्राप्त होईल. आता आपण पुढे बघू. हरे कृष्ण माताजी. आता इथे ना एक गोष्ट आहे ती आपण जाणून घेऊया. राजा मृगाची गोष्ट आहे. श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये आलेली आहे. आता इथे द्वारकेच्या नजीकचे अरण्य होतं. इथे कृष्ण आणि त्यांची मुलं एकदा वनविहाराला गेले होते. यदुवंशाचे सर्व राजपुत्र होते. कृष्ण स्वतःच होते, त्यानंतर त्यांचे पुत्र जे सांब, प्रद्युम्न, भानू इत्यादी आणि अजूनही यदुवंशाचे जे राजपुत्र होते ते वनविहारासाठी गेले असताना बराच वेळ ही सर्व मुलं खेळली, तहान लागली त्यांना आणि पाण्याचा शोध घेत एका पडक्या विहिरीकडे ते आले. तर तिथे त्यांना एक मोठा सरडा दिसला, जसा आता तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतोय बघा. तर खूप मोठा सरडा असा होता. मुलांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात त्यांना काही यश आलं नाही. अखेर त्यांनी कृष्णांना जाऊन सर्व हकीकत सांगितली. तर कृष्ण तातडीने विहिरीकडे आले आणि त्यांनी त्या सरड्याला बाहेर काढलं. आता कृष्णांच्या हाताचा स्पर्श होताच त्याचं या सरड्याचं रूपांतर एका दैवी पुरुषामध्ये झालं. जे मधलं चित्र तुम्ही बघताय ना त्याच्यात तुम्हाला दिसेल बघा. आता त्या सरड्याचं रूपांतर एका दैवी पुरुषामध्ये झालं. आता कृष्णांना तर सर्व रहस्य ज्ञात होतच, सर्वज्ञ आहेतच कृष्ण, पण इतरांनाही कळावं म्हणून कृष्ण विचारतात त्याला की भाग्यवंता तू कोण आहेस आणि कोणी देवता असावास असं मला वाटतं, पण तुला हा सरड्याचा शूद्रदेह का प्राप्त झाला होता? आता तुझी सर्व कहाणी आम्हा सर्वांना सांग, आम्ही उत्सुक आहोत तुझी कहाणी ऐकायला. आता हा दैवी पुरुष जो आहे तो नम्रतापूर्वक कृष्णांना प्रणाम करतो आणि तो सांगतो की मी राजा इक्ष्वाकूचा पुत्र, माझं नाव राजा नृग. आता म्हणजे मी पृथ्वीवरती जेवढे धान्य किंवा आकाशात जेवढ्या चांदण्या तेवढ्या गायी मी ब्राह्मणांना दान म्हणून देत असे. आता हे त्याने आपली कथा सांगायला सुरुवात केली. आता या कशा गायी तो देत असे तर गायी वासरांच्या सहित, दष्टपुष्ट गायी, भरपूर दूध देणाऱ्या आणि सर्वांना असं सजवून म्हणजे सोन्याची शिंग लावून, चांदीचे खूर लावून, त्यांना रेशीम वस्त्र अंगावरती घालून अशा गायी तो ब्राह्मणांना दान देस. वत्सांच्या सहित म्हणजे वासरांच्या सहित तो ब्राह्मणांना दान करत असे. तसंच गोदान करण्याच्या बरोबरच ब्राह्मणांना उत्तम वस्त्र, अलंकार किंवा भूमी करत असे. आता हे सर्व ब्राह्मण कसे सदाचारी होते, विद्वान होते आणि एक दिवस अशाच काही गायी त्याने एका ब्राह्मणाला दान केल्या. आता हा ब्राह्मण गायी घेऊन निघून गेला, पण कशी कोण जाणे त्या दान दिलेल्या गायींमधली एक गाय माघारी आली आणि इतर गायींच्या बरोबर मिसळली गेली, जे आता कोणाच्याच लक्षात आलं नाही. आता ही जी गाय माघारी फिरली होती, परत आली होती, ती इतर गायींच्या सकट आता राजा मृगाने दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान दिली. आता तोपर्यंत हा पहिला ब्राह्मण आला आणि त्याने राजाला सर्व सांगितलं. राजा मृगाला काय झालं, कशी त्याची गाय परतली आणि इतर गायींबरोबर ती मिसळली गेली. आता ती गाय त्याची जी परत आली होती ती त्याने राजाकडे विनंती केली त्याला परत मिळावी म्हणून. आता राजा तर आधीच ती गाय इतर गायींच्या समवेत दुसऱ्या ब्राह्मणाला त्याने दान दिलेली होती, त्यामुळे राजा त्या दुसऱ्या ब्राह्मणाकडे गेला आणि राजाने दुसऱ्या ब्राह्मणाला विनंती केली ती गाय परत देण्यासाठी. पण तो दुसरा ब्राह्मण काही तयार झाला नाही. तो थोडासा नाराजच झाला आणि त्याने राजाला म्हटलं की राजा, दान केलेली गाय तू परत मागतोयस, एकदा दान केलं तर ते परत मागणं काही योग्य नाही.
आता हा ब्राह्मण काही गाय द्यायला परत तयार नाही, म्हणून राजा परत आधीच्या पहिल्या ब्राह्मणाकडे आला आणि म्हणाला की त्या माघारी आलेल्या गायीच्या ऐवजी मी तुला 1,00,000 गायी देतो. माझी चूक झाली अनावधानाने, पण माझी चूक सुधारण्याची इच्छा आहे आणि मी तुला 1,00,000 गायी देतो. पण त्या ब्राह्मणाने गायी घेण्यास नकार दिला. आता हा काही वाद मिटला नाही. तो दुसरा ब्राह्मण ती गाय परत करायला तयार नव्हता आणि या ब्राह्मणाला तीच गाय हवी होती. तर दोघेही ब्राह्मण थोडेसे नाराज होऊनच परत गेले आणि याचा दोष आता या राजानृगाला लागला. असंतुष्ट होऊन हे ब्राह्मण थोडस रागवूनच निघून गेले तिथून. कालांतराने आता हा राजा नृग वृद्ध झाला आणि त्याचा मृत्यू झाला. यमराजा पुढे त्याला उभं केलं गेलं तर यमराज त्याला म्हणाले की राजा, पुण्यकर्माची फळं तू आधी भोगणार आहेस का पापकर्माची? पुण्यकर्म तर तुझ्या गाठीला खूप आहे, खूप दानकर्म तू केलेलं आहेस आणि त्यामुळे तुला स्वर्ग प्राप्ती निश्चित आहे. तर ते ऐकून आता राजा नृगाने मी पहिलं पापकर्माची फळं भोगेन असं यमराजाला सांगितलं. आता हे उत्तर देताच तत्क्षणी त्याला आता या सरड्याचा जन्म प्राप्त झाला आणि तो या विहिरीमध्ये सरडा म्हणून राहू लागला होता. आता इथे या गोष्टीवरून आपल्याला काय समजून घ्यायचंय की आपण म्हणतो ना, कर्म म्हणजे काय, की अशी एखादी कृती की जिची आपल्याला प्रतिक्रिया मिळते, अशी एखादी क्रिया ज्याची आपल्याला प्रतिक्रिया मिळते. मग चांगल्या कर्माची चांगली मिळते, वाईट कर्माची वाईट प्रतिक्रिया मिळते आणि ही प्रतिक्रिया किंवा फळं भोगण्यासाठीच जन्म घ्यावा लागतो. म्हणजे कर्म बंधनात आपण अडकतो. मग कर्माचं फळ जेव्हा आपण कृष्णांना अर्पण करतो, कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करतो, तेव्हा मात्र आपल्याला ते कर्मबंधनात अडकत नाही, बद्ध होत नाही. कर्मबंधनातून आपण मुक्त होतो. स्वतःच्या आनंदासाठी केलेलं कर्म जर का नसेल तर ते कृष्णांच्या आनंदासाठी करायला पाहिजे आपल्याला आणि त्याद्वारे आपण कर्मबंधनातून मुक्त होत जातो. आता इथे या राजा नृगाने जे कर्म केलेली होती, दान इत्यादी केलेलं होतं, इथे कुठेही कृष्णांचा विचार नव्हता. स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी तो हे दान करत असे. दानशूर राजा म्हणून घेण्यात त्याला जी धन्यता वाटत असे, म्हणजे या कर्माचं फळ मला प्राप्त व्हावं हेच त्याचा हेतू होता आणि त्यामुळे जी काही त्याला कर्मभोग किंवा प्रतिक्रिया भोगण्यासाठी त्याला हे सरड्याचं शरीर घ्यावं लागलं. तर हे लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे की कर्मफळ प्राप्त करण्याच्या इच्छेने जेव्हा सकाम कर्म आपण करत असू तर त्यासाठी लागलेले जे कर्मभोग असतात ते आपल्याला प्राप्त होतात आणि मग आपल्याला जन्म घ्यावा लागतो. मग तो माणसाचा असेल, प्राण्याचा असेल, वृक्षाचाही असू शकेल. ज्या प्रकारे कर्म असेल त्या प्रकारे आपल्याला शरीर प्राप्त होतो. तर मग आपण काय करायचं अशा ह्याच्यामध्ये? तर आपण कर्म तर आपण करतोच, चांगली कर्म तर आपण करतोच. मग कशा पद्धतीने ही केली पाहिजे? जर आता कोणी दान देत असेल, वस्त्रदान देत असेल, अन्नदान देत असेल, तर ही निष्काम भावनेने केली पाहिजे. की काय ठरवलं पाहिजे आपण की कृष्णाने मला हे सामर्थ्य दिलेलं आहे, माझं भाग्य आहे की हे या गोष्टी मी दान देऊ शकतो. म्हणजे माझं कर्तव्य समजून कृष्णांच्या आनंदासाठी हे जेव्हा केलं जातं निष्काम भावनेने, तेव्हा मग पाप आणि पुण्याच्या प्रतिक्रियेतून व्यक्ती मुक्त होतो. तर आता ही एकच मिनिट. तर ही कथा सांगून झाल्यानंतर मग राजा नृग कृष्णांना प्रणाम करतो आणि मग स्वर्गलोकात जाण्याची अनुमती मागतो. कृष्णांना विनंती करतो तो की मी जिथे कुठे जाईन सदैव मला तुमच्या चरणकमलांचं स्मरण राहील, अशी माझ्यावरती तुम्ही कृपा करा. तर असं बोलून कृष्णांना नमस्कार करून मग तो स्वर्गलोकामध्ये जे विमान त्याला घ्यायला आलेलं असतं त्याच्यामध्ये जाऊन तो बसतो. तर मग आपण काय लक्षात घेतलं या गोष्टीवरून की आपण जेव्हा कृष्णांच्या आनंदासाठी कार्य करतो, कर्माचं फळ त्यांना अर्पण करतो, म्हणजे निष्काम कर्मयोग करतो, तर त्यावेळेला कर्माचं बंधन आपल्याला लागू होत नाही. अन्यथा जे कार्य आपण कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं नसतं, अर्थातच ते स्वतःच्या आनंदासाठी केलेलं असतं आणि अशा वेळेला त्या कर्माचं बंधन आपल्याला लागू पडतं आणि त्याप्रमाणे मग आपल्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो. आता पुढचा बघू आपण. हरे कृष्ण माताजी. तिसरा त्याच्या पुढची घ्या स्लाइड माताजी, तिसरा श्लोक. हा वाचता. हरे कृष्ण. नेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात्मकमुच्यते. हरे कृष्ण.
हे महाभाव अर्जुना, जो द्वेष करत नाही तसंच आपल्या कर्मफळांची आकांक्षा करत नाही, तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करून पूर्णपणे मुक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता पूर्णपणे कृष्ण भावना भावित असणारा व्यक्ती कसा असतो, निश्चितपणे तो जाणतो की कृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत, परिपूर्ण आहेत आणि आपण कृष्णांचे अंश आहोत. तर त्यामुळे भगवंतांच्या सेवेत असा ज्ञानी पूर्णपणे समर्पित असतो. आता हा परिपूर्ण कृष्ण भावना भावित व्यक्तीच संन्यासी असतो असं म्हटलेलं आहे, कारण त्याला आपला म्हणजे आपल्या कर्माचा द्वेष वाटत नाही, आपल्या कर्मफळाची त्याला आसक्तीही नसते. त्याला भगवंत आणि तो यांच्यामध्ये काय संबंध आहे हे त्याला नीटपणे माहिती असतं. एक सेवक आणि एक स्वामी आणि सेवक असा हा संबंध आहे. त्यामुळे तो कृष्णांच्या सेवेप्रित्यर्थ कर्म करतो. भौतिक जगात जरी असला तरी असा व्यक्ती मग मुक्तच असतो असं म्हटलेलं आहे. आता ही जी कर्मफळं असतात ती आपल्याला कुठल्या स्वरूपात प्राप्त होतात, तर सुख दुःख असं किंवा हानी लाभ अशी मिळत असतात बघा. आता ज्या वेळेला दुःख येईल तेव्हा व्यक्ती काय विचार करेल की कधी एकदा ही परिस्थिती दूर होते, पण जेव्हा सुखाची परिस्थिती येईल तेव्हा तो विचार काय करेल की हे असंच राहावं माझ्या आयुष्यामध्ये. आपण दोन्ही परिस्थितीत जो सम राहील ना, येणाऱ्या सुखादुःखाने जो प्रभावित होणार नाही तो संन्यासी, असं इथे सांगितलेलं आहे. आता हा संन्यासी भगवंतांच्या बरोबर जोडला गेल्याने आनंदाचा अखंड प्रवाह प्राप्त करत असतो. आता कृष्ण कसे आपण म्हणतो पूर्ण सच्चिदानंद आहेत आणि आपण त्याचे अंश आहोत. आपण अंश असल्याने आपणही सच्चिदानंद स्वरूप आहे, पण कृष्ण कसे आहेत, पूर्ण आहेत, आपण अणु स्वरूपात आहोत. आता सच्चित आनंद या शब्दाचा अर्थ काय? सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानाने पूर्ण आणि आनंद म्हणजे पूर्ण आनंदमय. तर आता गुणात्मक दृष्ट्या आपण आपला आत्मा हा कृष्णांच्या सारखाच आहे. तर आपण इथे अग्नीचं उदाहरण घेऊन समजू शकतो बघा. आता अग्नी आहे, अग्नीच्या संपर्कात जी गोष्ट जाईल तर अग्नीचा गुणधर्म त्याच्यामध्ये येईल. अग्नीचा गुणधर्म म्हणजे काय? तप्तता. ती वस्तू पण बघा अग्नीच्या संपर्कात जी येते तीही तप्त होते. तसंच आपला हा आत्मा आहे, कृष्णांच्या पासूनच आलेला आहे. गुणात्मक दृष्ट्या तो कृष्णांच्या सारखाच सच्चिदानंदमय आहे, पण परिमाणात्मक दृष्ट्या मात्र कृष्ण हे पूर्ण किंवा विभू आहेत आणि आपला आत्मा हा अंश आहे, अणु आहे. आता आगीचा वणवा आणि आगीची एखादी ठिणगी ह्याच्यात कसा फरक असेल, तशीच ही गोष्ट आहे. आता आगीच्या वणव्यातूनच ठिणगी आलेली आहे, म्हणजे गुणात्मक दृष्ट्या तप्तता हा गुण हा ठिणगीमध्ये पण आहे, पण परिमाणात्मक दृष्ट्या वणवा हा किती मोठा आहे, विध्वंसक शक्ती आहे त्याची. आणि ठिणगी कशी लहानशी आहे, म्हणजे ठिणगीने चटका फार फार तर लागेल. तर तशी ही गोष्ट आहे की आता आपला आत्मा परिमाणात्मक दृष्ट्या भगवंतांच्या पासून वेगळा आहे. त्यामुळे भगवंतांबरोबर आपला आत्मा एकरूप होत नाही, अंशच राहतो, तो कधी पूर्णामध्ये विलीन होत नाही. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आता पुढचा श्लोक बघू आपण. आता गोष्ट आहे का माताजी? हा, हरिदास ठाकूरांची. हा चालेल, आता ही गोष्ट आपण समजून घेऊया. आता हरिदास ठाकूर हे गौडीय वैष्णव संप्रदायामधले एक महान संत होते. ते नामाचार्य होते. नामाचार्य म्हणजे काय? आजीवन प्रतिदिन हरे कृष्ण महामंत्राचा 3,00,000 वेळा जप करण्याचा त्यांचा दृढ निर्धार होता आणि चैतन्य महाप्रभू यांचे ते अत्यंत प्रिय सहयोगी होते. आता त्यांचा जन्म 15व्या शतकामध्ये झाला होता या हरिदास ठाकूरांचा, आणि आत्ताचा जो बांगलादेश आहे ना तिथे एका गावामध्ये झाला होता. आणि खूप लहान वयातच त्यांच्या माता पित्याचा मृत्यू झाला आणि मग त्यांनी आपलं पूर्ण जीवन कृष्ण भक्तीला समर्पित केलं. आता न थांबता अखंड असं हरे कृष्ण महामंत्राचा जप ते करत असत 3,00,000 वेळा, आणि म्हणून त्यांना नामाचार्य ही उपाधी सन्मान करून त्यांचा देण्यात आलेली होती. मुसलमान परिवारात त्यांचा जन्म झाला होता, तरी पण भागवत धर्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रती त्यांची अढळ श्रद्धा होती. आता हरिदास ठाकूर एका जंगलाच्या जवळ कुटी बांधून राहत असत आणि या कुटीच्या बाहेर तुळशीचं रोप होतं आणि त्याच्या समोर बसून हे 3,00,000 वेळा कृष्णांच्या पवित्र नामाचा जप ते करत असत. दिवस रात्र आता ते जप करत उदरनिर्वाहासाठी एका ब्राह्मणाच्या घरी जाऊन ते भिक्षा मागत असत. आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय शुद्ध भक्त होते हरिदास ठाकूर आणि सर्वजण त्यासाठी त्यांचा खूप आदर करत असत. आता हे जिथे राहत ना त्या जिल्ह्याचा शासक रामचंद्र खान असा एक होता आणि जो कृष्ण भक्तांचा मत्सर करीत असे, नास्तिकच होता तो, आणि त्यामुळे हरिदास ठाकूर यांना जो सन्मान दिला जात असे, आदर मिळत असे, तो त्याला सहन झाला नाही आणि आता हरिदास ठाकूर यांना अपमानित करण्याची त्याने एक योजना आखली. तर हरिदास ठाकूर यांचं चारित्र्य शुद्ध होतं, पण त्या चारित्र्य कलंकित व्हावं यासाठी त्याने एका
वेश्येची मदत घेतली. ही वेश्या म्हणजे कोण? तर लक्षहिरा असं तिचं नाव होतं. तरुण होती, अतिशय सौंदर्यवती अशी ही होती. आता तिला ही कामगिरी सोपवण्यात आली आणि हरिदास ठाकूर यांना म्हणजे त्यांचं जे हे व्रत होतं त्यापासून विचलित करण्याची. तर तिने रामचंद्र खान हे जे शासक होते त्यांना सांगितलं की मला 3 दिवस द्या तुम्ही, 3 दिवसामध्ये मी हरिदास ठाकूर यांचं मन जिंकून घेईन. तर रामचंद्र खान यांनी एक पोलीस हवालदाराला पण तिथे पहाऱ्यावरती ठेवला की तुला आणि हरिदास ठाकूर यांना जेव्हा तो एकत्र पाहिल तेव्हा त्यांना अटक करून माझ्याकडे आणेल, असा आता यांनी कट रचला. आता त्या रात्री ही लक्षहिरा आकर्षक वस्त्र घालून मोठ्या आनंदाने हरिदास ठाकूर यांच्या कुटीकडे गेली. वेश्याच होती ती, आकर्षक होती, तिचे हावभाव शारीरिक हालचाली तशाच होत्या ज्याद्वारे ती दुसऱ्यांचं आता लक्ष वेधून घेईल स्वतःकडे. तर हरिदास ठाकूर यांना ती अत्यंत मधुर अशा स्वरूपात म्हणाली की मला तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. तर हरिदास ठाकूर तिला म्हणाले की मी आता जप करतोय आणि तो पूर्ण होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. कृपया इथे बाहेर बसा आणि तुम्हीही पवित्र नामाचा जप ऐका. माझा जप पूर्ण होताच मी तुमच्या बरोबर बोलेन. आता सकाळ होईपर्यंत हरिदास ठाकूर जपमाळ ओढत होते आणि लक्षहिरा तिथेच बसून राहिली. सकाळ झाल्याचं पाहताच ती आता उठून निघून गेली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती परत आली हरिदास ठाकूरांच्या कुटीमध्ये. त्यांनी तिला सांगितलं की काल रात्री ते तिच्याशी बोलू शकले नाहीत, पण त्यांनी तिला आश्वासन दिलं की आज त्यांचा नियमित जप ते लवकर संपवतील आणि मग तिच्याशी बोलतील. तोपर्यंत तिने बाहेर बसावं आणि जप ऐकावा. त्याप्रमाणे ती बसली. रात्र आता संपून सकाळ होऊ लागली. लक्षहिरा अस्वस्थ झाली, कारण हरिदास ठाकूरांचा जप मात्र एकाग्रतेने सुरूच होता. आता त्या दिवशीही सकाळ झाल्यावरती ती तिथून निघून गेली. आता तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ती लवकरच आता कुटीमध्ये पोचली. 2 दिवस जो प्रकार झाला होता त्याने ती निराशच झाली होती. काहीच झालं तरी आता आज माझा प्रयत्न यशस्वी झालाच पाहिजे हरिदास ठाकूर यांना विचलित करण्याचा, अशा ठाम निर्धारानेच ती आली होती. तिचे हावभाव कपडे सर्व अशाच प्रकारे तयार होऊन ती म्हणतात तसं आली होती. हरिदास ठाकूर एक शुद्ध भक्त होते. मन आणि बुद्धी त्यांची कृष्णांवरती स्थिर होती. त्यांना विचलित करणं शक्य नव्हतं. संपूर्ण रात्र तिने तो जप ऐकला परत. तर गेल्या 3 रात्री ही सतत हरिदास ठाकूर जप जे करत होते ते जप तिच्या कानावर पडत होता. हरिदास ठाकूर यांची अविचलित एकाग्रता, त्यांची नामावरची श्रद्धा याचा परिणाम आता हिच्यावरती झाला. तिने हरिदास ठाकूर यांच्या पुढे कबूल केलं की रामचंद्र खान हा जो शासक होता त्यानेच तिला हरिदास ठाकूर यांना अपवित्र करण्यासाठी इथे पाठवलं होतं आणि ती त्यांच्या चरण कमलांवरती आता पडली. म्हणजे खरं तर ती आली कशाला होती? हरिदास ठाकूर यांचं चारित्र्य कलंकित करायला. पण आता इथे तिच्याच वागण्यामध्ये बदल झालेला दिसला. ती म्हणाली की मी वेश्येचा व्यवसाय स्वीकारल्यामुळे अमर्याद पापकर्म केलेली आहेत, तर कृपया तुम्ही माझ्यावरती दया करा, मला योग्य मार्ग दाखवा. हरिदास ठाकूर तिला म्हणाले की रामचंद्र खानाच्या कटाबद्दल मला सर्व काही माहिती आहे. तो एक अज्ञानी आहे, तर त्याच्या कृत्याबद्दल मला दुःख पण नाही. तर जेव्हा मला समजलं की तो माझ्या विरुद्ध कट रचतोय तेव्हाच मी हे ठिकाण सोडून जाऊ शकलो असतो, पण तू इथे आल्यामुळे तुझा उद्धार करण्यासाठी मी इथे थांबलो. आता लक्षहिराने हरिदास ठाकूर यांना तिचा उद्धार करावा म्हणून विनंती केली. हरिदास ठाकूर यांनी तिला सांगितलं की तू तुझ्या घरी जा, तुझी जे काही आता संपत्ती असेल ती सर्व तू आता ब्राह्मणांना दान म्हणून देऊन टाक आणि साधी अशी वस्त्र घालून इथे कुटीमध्ये ये. इथे कायमचं वास्तव्य कर, कृष्ण भावनेचा स्वीकार कर आणि सतत हरे कृष्ण महामंत्राचा तू जप कर, तुळशीची सेवा कर आणि अशा प्रकारे लवकरच तुला श्रीकृष्ण चरण कमलांचा आश्रय मिळेल. तर लक्षहिराला या सूचना दिल्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचा सतत जप ती करत असे आणि मग ती इथे कुटीमध्ये परत आल्यानंतर मात्र हरिदास ठाकूर त्या ठिकाणाहून निघून गेले. आता लक्षहिराने हरिदास ठाकूर यांच्या सर्व सूचना पाळल्या. तिला आदेश जे दिले होते अत्यंत साधेपणाने ती साधं सरळ जीवन आता जगू लागली. नियमितपणे जप करू लागली, तुळशीची सेवा करू लागली, इंद्रिय आपली संयमित करून एका भक्तासारखं ती जीवन जगू शकली. आता आध्यात्मिक दृष्ट्या त्यामुळे ती कालांतराने खूप प्रगत झाली. आता ही जी कथा आहे ना, तर ती आपल्याला हरे कृष्ण महामंत्राच्या परिवर्तनकारी शक्तीवरती आपल्याला प्रभाव टाकते बघा. म्हणजे पापी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती सुद्धा प्रामाणिकपणे जर का नामजप करू लागली तर ती पण आध्यात्मिक शुद्धता प्राप्त करू शकते, हे आपल्याला समजतं. हरिदास ठाकूर यांची त्या वेश्येच्या प्रती असलेली करुणा आणि संयम आपल्याला दिसून येतो. तर त्यांनी त्या वेश्येला पवित्र नामाचं श्रवण करण्याची संधी दिली आणि परिवर्तन घडून आणण्याची संधी दिली.
लक्षहिराने हरिदास ठाकूर यांच्या आदेशानुसार सर्व काही त्याग केलं आणि निष्ठेने तिने भक्तीमध्ये स्वतःला संलग्न केलं, हे महत्वाचं आहे. तर हरिदास ठाकूर यांच्यासारख्या शुद्ध भक्ताची कृपा आणि संगती आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यावश्यक गोष्टी होत्या बघा. तर या गोष्टींचा प्रभाव अत्यंत पतित अशा जीवनांनाही भक्ती मार्गाकडे वळवण्यासाठी होऊ शकतो. तर श्रीला प्रभुपाद सांगत असत, केवळ शुद्ध भक्ताच्या संगतीने मनुष्य कृष्ण भावनेमध्ये विलक्षण प्रगती करू शकतो, प्रगल्भ होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही वेश्या आता कृष्ण भावनेचा स्वीकार करून त्याप्रमाणे आचरण करून एक शुद्ध वैष्णवी बनली. ही हरिनामाची शक्ती आहे. सर्व पापांचा नाश हरिनाम करू शकतं. म्हणजे हरिनामाहून श्रेष्ठ काहीच नाही. सर्व संत महात्मा आपल्याला याच प्रकारे नामस्मरणाचं महत्व सांगतात बघा. संत तुकाराम काय म्हणतात, नाम परते साधन नाही. आणि समर्थ रामदास मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, समस्तामध्ये नाम हे सार आहे. अशा प्रकारे सर्व संत महात्मे शुद्ध भक्त या हरिनामाचाच आपल्याला नामस्मरण करण्यासाठी भर देतात. तर श्रीला हरिदास ठाकूर यांच्यासारखं हे जे शुद्ध भक्त आहेत, साधू संत आहेत, महात्मा आहे, इतरांच्या कल्याणासाठी त्यांचा जन्म असतो. ते स्वतः कष्ट भोगतात, सहनशीलतेने राहतात, अगदी आवश्यकतेपुरत्या गरजा ठेवून राहतात, पण कार्य मात्र ते खूप मोलाचं करतात. कृष्ण भावनेचं ज्ञान सर्वांना देऊन सर्वांना भगवंतांकडे जोडण्याचं कार्य निस्वार्थपणे करत असतात. आपण म्हणतो ना, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह जिजविती परोपकारे. तर सर्व संत महात्मा हेच कार्य करत असतात. सर्वांपर्यंत कृष्ण भावना अत्यंत कळकळीने ते पोचवतात. हे त्यांचं कार्य असतं. आता पुढचा बघू आपण. हरे कृष्ण. हा, वाचा माताजी. ब्रह्माण्यधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्र विमांबसा. हरे कृष्ण. कर्मफळ भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करणारा साधक कमलपत्र पाण्याने स्पर्शिले जात नाही, तद्वत पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता निष्काम कर्मयोगी जो आहे ना, तो हे जाणतो की भगवंत कोण आहेत. भगवंत हे ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. जसं आता कंपनीमध्ये काम करणार कर्मचारी असतो, तो आपल्या बॉसला कसा ओळखतो, त्याचं तो जाणतो की त्यांचा मला आदर केला पाहिजे, त्यांनी दिलेलं काम मला नीटपणे केलं पाहिजे, कारण तेच या कंपनीचे मालक आहेत, तेच सर्व काही ही कंपनी चालवतात. तसंच निष्काम कर्मयोगी भगवंत हे ब्रह्मांडाचे स्वामी आहेत हे जाणतो. भौतिक जगातील सर्व गोष्टी या कृष्णांपासूनच आल्या आहेत. अखिल अस्तित्वातील सर्व गोष्टींचे स्वामी कृष्ण आहेत हे जाणून प्रत्येक वस्तूचा उपयोग भगवत सेवेसाठी केला पाहिजे हे त्याला माहिती असतं. कृष्ण भावना भावित मनुष्य आपलं शरीर, बुद्धी, इंद्रिय ही कृष्णांची संपत्ती आहे हे जाणून त्याचा वापर कृष्ण सेवेमध्ये करतो. तर आता आपल्या सुखासाठी बघा, आपण पूर्णपणे भगवंतांच्या वरती अधीन आहोत. आपण बीज जरी पेरतो तरी पाऊस भगवंत देतात, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. बीज आहे पण पाऊसच नाही तर काही उपयोग होणार नाही. तर इथे आपल्याला तेच सांगितलेलं आहे की भौतिक जगामध्ये राहून पण जो कृष्णांच्या सेवेमध्ये कार्य करतो, तर त्याचं सांगण्यासाठी ही उपमा कमळाच्या पत्राची दिलेली आहे. कमलपत्र म्हणजे कमळाचं पान, ते कसं पाण्यामध्ये असतं परंतु ते स्पर्शिलं जात नाही, पाण्याच्या प्रभावापासून ते अलिप्त राहतं. आता जोपर्यंत बघा मिथ्या अहंकार मनुष्यामध्ये आहे, तो त्या मिथ्या अहंकार तोपर्यंत तो स्वतःला शरीर मानेल आणि भोग करेल. पण ज्याचा मिथ्या अहंकार संपलेला आहे, ज्याने आता ज्ञान घेतलेलं आहे, तो स्वतःला शरीर मानत नाही, म्हणजे आत्मा मानतो आणि त्याप्रमाणे सर्व कार्य त्याची कृष्णांच्या सेवेमध्ये समर्पित करतो. आता ज्याचं कृष्ण भावना भावित मनुष्य झालेला आहे, तो कृष्णांच्या सेवेमध्येच सर्व कर्म करतोय, त्यामुळे तो भौतिक जगामध्ये जरी भौतिक कर्म करत असला तरी तो मुक्तच मानला जातो. जसं आता हे कमळाचं पान आहे, पाण्यावरती तरंगतं पण पाणी टिकू शकत नाही, पाण्याचा स्पर्श त्याला होत नाही, म्हणून पद्मपत्र विमांबसा असं वर्णन केलेलं आहे. श्रीला प्रभुपादांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. श्रीला प्रभुपाद अमेरिकेमध्ये गेले, ते हिप्पींच्या बरोबर राहून त्यांनी भगवत ज्ञानाचा प्रसार त्यांना केला. आता हे हिप्पी कसे होते, कुठलाही निर्बंध पाळत नसत, मांसाहार करत, नशा करत, आणि हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग होता. पण श्रीला प्रभुपादांवरती या गोष्टींचा प्रभाव अजिबात पडला नाही, कारण ते आपल्या गुरूंच्या आदेशानुसार भगवत ज्ञानाचा प्रसार करायला तिथे गेले होते आणि अत्यंत अंधकारमय असं जीवन जगणाऱ्या या हिप्पींच्या बरोबर राहून त्यांनी प्रचार केला आणि कृष्ण पण ते प्रभावित झाले नाहीत, म्हणजे अस्पर्शी
प्रकाशित राहिले, अलिप्त राहिले. या कमळाच्या पानाप्रमाणे ते अलिप्त राहिले. लिप्यतेन स पापेन म्हटलंय बघा. तर श्रीला प्रभुपाद यांच्या सान्निध्याने मात्र या हिप्पींच्या जीवनाची दिशा वेगळी झाली. श्रीला प्रभुपाद यांच्या शुद्ध भक्ता म्हणजे सारख्या शुद्ध भक्ताचं सान्निध्य प्राप्त झालं. हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन त्यांनी श्रवण केलं शुद्ध भक्ताच्या वाणीतून. त्यामुळे मग त्यांच्या वाईट सवयी हळूहळू सुटू लागल्या. तेही एक सदाचारी जीवन जगू लागले. आता हे हिप्पी जे होते त्यांना कृष्ण कोण हेही माहिती नव्हतं, पण श्रीला प्रभुपाद यांच्यासारख्या शुद्ध भक्ताच्या वाणीचं श्रवण हे ऐकूनच त्यांच्यामध्ये बदल झाले बघा. म्हणजे ही केवढं श्रेष्ठ आहे. हरिनामाचा प्रभाव आपण म्हणतो ना, तो हा असा आहे. तर हरिनामाचं श्रवण किंवा भगवंतांचं नाम लक्षपूर्वक ऐकणं ही नवविधा भक्तीमधला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा चरण आहे. याला श्रवण भक्ती असंही म्हणतात. तर भगवंतांच्या नामाचं, त्यांच्या गुण रूप लीला याचं भजन कीर्तन प्रेमपूर्वक एकाग्रतेने ऐकणं म्हणजे ही श्रवण भक्ती आहे. जसं आता कुठल्या स्थानी आपण प्रवेश करतो, कसं प्रवेशद्वार असतं बघा, तसंच हे श्रवण हे प्रवेशद्वार आहे भक्ती मार्गासाठी. तर जेव्हा आपण सत्संग करतो, भगवंतांच्या पवित्र नामाचं आपण श्रवण करत असतो आणि नियमित प्रकारे असं श्रवण केल्याने आपल्या मनातले जे विकार असतात, काम क्रोध लोभ, हे हळूहळू शांत होतात. आणि वारंवार श्रवण केल्याने नामाची आवृत्ती होते. त्यानंतर सहजपणे त्याचं रूपांतर नामस्मरणात होतं. सतत तो आता भक्त मग भगवंताच्या नामामध्ये स्थिर होतो. भक्तिमय भजन श्रवण केल्याने जो आनंद आपल्याला मिळतो त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. आता योजना माताजी बघा भजन करतात, आजच आपण ऐकलं. तर म्हणजे खूप आनंद असा आपल्याला अवर्णनीय असं प्राप्त होतो आनंद भगवंतांच्या नामगुण रूप लीला जिथे वर्णित केल्या जातात ते ऐकून. शुद्ध भक्तांच्या वाणीचं श्रवणही असंच असतं, आपल्याला अत्याधिक आनंद देणारं. भगवंतांच्या बरोबर जोडून घेतल्यानेच हा अवर्णनीय आनंद प्राप्त होतो. भगवद्गीतेच्या आपण जसं संपवत तुम्ही 18व्या अध्यायाकडे याल, तिथे संजयही त्याचा आनंद व्यक्त करताना म्हणतो ना, केशवा अर्जुन यो पुण्य मृष्यामीच मुहुर्मुहु. म्हणजे अर्जुन आणि कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला पवित्र संवादाचं वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हा आनंद होतो. तर हे स्वरूप आहे. भगवंतांच्या बरोबर जोडून घेतल्यानेच तो अखंड आनंद प्राप्त होतो. आणि भगवंतांच्या बरोबर एकदा भक्ताने जोडून घेतलं की भौतिक जगात तो जे काही कार्य करेल ते भगवंतांच्या सेवेत कार्य करत असल्यामुळे भौतिक जगात जरी तो असला तरी तो अलिप्त असतो. त्या भौतिकाचा प्रभाव त्याच्यावरती होत नाही. आता पुढचा बघू आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. विद्या विनय संपने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव शोभाहि पांडिताः समदर्शिनः. हरे कृष्ण. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अशा प्रकारचा जो निष्काम कर्मयोग करेल, भगवंतांच्या सेवेत कार्य करेल, त्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश प्रकाशित होईल, म्हणजे समदर्शिना होईल. आता त्याने ज्ञानाची दृष्टी प्राप्त केली. तर जीव, परमात्मा आणि प्रकृती हा जो एक त्रिकोण आहे ना, यांचा परस्पर संबंध तो जाणू शकेल बघा. आणि ज्याला ज्ञानाची दृष्टी प्राप्त झाली तो कसं सर्व काही जसं आहे तशा स्वरूपात बघू शकतो. जसं आपण म्हटलं सूर्याचा उदय होतो, सूर्याचा अस्त होतो, हे कसं ज्याला ज्ञान प्राप्त आहे ना तो हे सगळं जाणतो की हे भगवंतांच्यामुळे होतंय. पाऊस होतोय तोही भगवंतांच्या इच्छेमुळे होतोय. आता ज्ञानाची दृष्टी प्राप्त झाली म्हणजे त्याच्या मनातले जे काही कल्मश होते, अशुद्धता होत्या, त्या सर्व दोष निघून गेलेले आहेत. आणि असा जो ज्ञानी आता आहे ज्याच्यातले सर्व दोष निघून गेले त्याला पंडित हा म्हटलेला आहे. तो कसा आहे तर विद्येने आणि विनयाने संपन्न आहे. मग आता हा व्यक्ती कसा असेल तो ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ यांना समरूपाने बघतो. शारीरिक भेद न मानता सर्वांच्या मध्ये स्थित परमात्म्याला तो बघू शकतो. सर्व जीव हे भगवंतांच्या संबंधित आहे अशी दृष्टी त्याची असते. आणि असा ज्ञानी ज्याची बुद्धी आता भगवंतांवरती स्थिर आहे, त्याचं मन भगवंतांवरती स्थिर आहे, ज्याची निष्ठा श्रद्धा भगवंतांवर आहे, त्याचं जीवनाचं ध्येय भगवंतांची सेवा करणं असं आहे आणि ज्याचा आश्रय भगवंतांच्या चरण कमलांशी आहे, असा ज्ञानी या श्लोकात ज्याचं वर्णन आहे तो पूर्ण म्हणजे हे सर्व जाणतो की भगवंतांच्या इच्छेनुसारच होतंय. शुद्ध भक्तच आहे आता हा ज्ञानी म्हणजे. आणि असा भक्त मग भगवद्धामामध्ये जाण्यास योग्य ठरतो. आणि अशा भक्ताच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग जरी आले
आहे तरी तो सहनशक्ती पण येते. अशा व्यक्तीला पूर्ण श्रद्धा असते की भगवंतांच्या अनुमतीशिवाय हे दुःख माझ्यापर्यंत येऊच शकत नाही. भगवंतांची मात्र दया आहे की मला एवढे थोडेसेच त्रास सहन करावे लागतायत, म्हणजे एवढ्यावरच हे संकट समाप्त झालंय. खरं तर खूप मोठं संकट येणार होतं, पण भगवंतांच्या कृपेने त्याची तीव्रता अगदी छोटीशीच राहिलेली आहे. सुखाच्या बाबतीत तो कसा विचार करतो की मी पात्रच नाहीये एवढं सुख मिळण्यास, केवळ ही भगवंतांची कृपा आहे म्हणून मला सुख मिळतंय. तर हा ज्ञानी जाणतो की इतके ब्रह्मांडामध्ये जीव आहे, सर्वांची सुख दुःख भगवंत जाणतात. परमात्मा स्वरूपात कुठलाही भेदभाव न ठेवता सर्व शरीरांमध्ये ते उपस्थित असतात. आपल्याला नामदेव महाराज आणि कुत्रा यांची गोष्ट माहितीये. तो कुत्रा भाकरी घेऊन पळाला तेव्हा नामदेव महाराज त्याच्या मागे गेले की अरे तुला तूप लावून देतो, ही भाकरी सुकी आहे. तर हे संत हृदय हे असं असतं ना, रामचरित मानस मध्ये म्हटलेलं आहे ना, संत हृदय नवनीत समाना, लोण्यासारखं कोमळ हृदय असतं. भगवंतांचा अंश असलेला आत्मा आणि परमात्मा सर्व जीवांमध्ये उपस्थित आहे हे संत महात्मे जाणू शकतात. आणि हे जो आता पंडित म्हटलेला आहे तोही हा ज्ञानी आहे, तो त्याची सर्वांकडे बघण्याची दृष्टी ही अशा प्रकारे सम असते. तर जेव्हा अशुद्धता निघून जातात ना, तेव्हा ही समत्वाची दृष्टी प्राप्त होऊ शकते. समत्व म्हणजे काय की सर्वजण भगवंतांच्या संबंधित आहेत. अशुद्धता निघून गेल्या म्हणजेच हृदय निर्मळ झालं, आणि निर्मळ हृदयाचा म्हणजे शुद्ध भक्त झाला. आता हे संत शुद्ध भक्त असतात, कोमल हृदयी असतात. सर्व जीवांकडे त्यांचा व्यवहार हा असाच असतो की म्हणजे निर्वैर असे ते राहतात, म्हणजे कोणी भिन्नता बघत नाहीत. जिथे शरीर म्हणून बघितलं जाईल ना तिथे ती भिन्नता आली. समानता बघणारे जे असतात ना ते भक्तच असतात. जिथे भिन्नता आहे तिथे कठोरता पण आहे, अभक्त असतो तो. म्हणूनच तो भेद करतो की ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा धनी आहे, हा निर्धन आहे, हा शिक्षित आहे, हा अशिक्षित आहे. आणि भेद असल्यामुळे मग शोषण भाव पण येतो, भोग करण्याची वृत्ती येते, स्वामित्व गाजवण्याची, नियंत्रण करण्याची ही वृत्ती येते. आणि त्यामुळेच काम क्रोध लोभ अशा अशुद्धता येतात. या सर्व निघून गेल्या की मग ही समत्वाची भावना येते, सर्वांना भगवंतांच्या दृष्टीने बघण्याची. आता पुढचा घेऊ आपण. हरे कृष्ण. हरे कृष्णा. ये हि संस्पर्शा भोगा दुःख योन ये एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुधः. हरे कृष्ण. बुद्धिमान मनुष्य भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये भाग घेत नाही. हे कौंतेय, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो आणि म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जेव्हा व्यक्ती मिथ्या अहंकाराने प्रभावित असते, तो व्यक्ती स्वतःला शरीर असंच मानतो. आणि मी शरीर असं मानल्यामुळे मी करता आणि मी भोगता अशी त्याची वृत्ती असते. असा व्यक्ती इंद्रिय उपभोगांच्या विषयांच्या मागे असतो. भगवंतांना विसरून आता जे इंद्रिय उपभोग करतात ते बंधनामध्येच अडकत जातात. इंद्रिय उपभोगांचे विषय सुरुवातीला आनंद देतात, पण अंततः हे दुःखच मिळतं. कारण त्यांना आरंभ पण असतो आणि अंत पण असतो. तात्पुरत्या स्वरूपाचं सुख मिळतही असेल, पण इंद्रियांच्या उपभोगातून पण समाधान मिळत नाही. जे आता भगवंतांच्या भक्तीमधून जे अखंड समाधान जे मिळतं ना, ते इंद्रिय उपभोगातून म्हणजे भौतिक सुखामधून मिळत नाही. इंद्रियांच्या इच्छा पूर्ण करताना आगीमध्ये तेल घातल्यासारखी अवस्था होते. इंद्रियांच्या इच्छा या अधिकच बळावतात आणि या इंद्रियांची तृप्ती करता करता पूर्ण जन्म जरी कोणी लागून राहिलं तरी त्या इच्छा शमत नाहीत आणि मात्र आपण कर्मबंधनामध्ये अडकतच जातो. आणि ही इंद्रिय कशी असतात, अत्यंत बलवान अशी असतात बघा. त्यांची इच्छा अनियंत्रित इच्छा असतात त्या. आणि कोणी म्हटलं जसं की पूर्ण जीवन जरी घालवलं तरी त्या इंद्रिया भडकतच जातात, कर्मबंधनामध्ये मनुष्याला अडकवतात. जन्म मृत्यूच्या चक्रामध्येच मनुष्य अडकून राहतो. आता आपण अनादि जन्म हे इंद्रिय भोगच करत आलेलो होते, एका पाठोपाठ एक शरीर त्यामुळे धारण केलेली आहेत. याचं कारण म्हणजेच भगवंतांना विसरून केवळ आपण स्वतःला शरीर मानून भोगाकडे वळलो होतो. तर ज्या आपल्याला आता हा मनुष्य जन्म मिळालेला आहे याचा उपयोग मात्र जर का आपण भगवंतांबरोबर जोडून घ्यायला केला
म्हणजे मी शरीर नसून मी आत्मा आहे ही गोष्ट, हे ज्ञान आपण समजून ते आचरणात जर का आणू शकलो ना, तर म्हटलं आपलं भवितव्य हे बदलू शकतं. तर हे जे शरीर आहे, मनुष्य शरीर एखाद्या भाड्याच्या घरासारखं आपल्याला मिळालेलं असतं बघा. जसा भाड्याचा करार करतो ना आपण 1 वर्ष 2 वर्ष, तसं काही काळापुरतं हे मिळालेलं आहे. तर या जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर ज्यांच्या आनंदासाठी आपल्याला कर्म केली पाहिजेत, म्हणजे कृष्णांच्या, तर त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, त्यांनी काय संदेश दिलेला आहे, त्यांचा आपल्या म्हणजे काय आदेश आहे, हे जाणून आपल्याला हे कार्य केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण या जन्मामध्ये भगवंतांच्या बरोबर जोडून घेतो, त्यावेळेला आपली प्रगती होऊ शकते. तर इथे बघा चित्रामध्ये इंद्रिय कशी आपल्याला फसवतात, कशी आपल्याला म्हणजे बंधनाचं कारण बनतात हे सांगितलेलं आहे. आता इंद्रिय तृप्ती ही दुःखाचं कारण आहे, आपल्याला बंधनामध्ये अडकवते. आता प्राण्यांची काही उदाहरणं दिलेली आहेत. पतंग असतात बघा, म्हणजे जे किडे असतात जे प्रकाशाकडे आकर्षित होतात. आता हे त्यांचं दृष्टीचं इंद्रिय फार बलवान असतं आणि त्यामुळेच प्रकाशाकडे ते आकर्षित होतात आणि तेच त्यांच्या मृत्यूचं कारण बनतं. उष्णतेमुळे त्यांचा मृत्यू होतो. त्यानंतर मासा असतो बघा, आता जिथे मासा आहे, ज्या तलावात आहे वगैरे, तर त्याला भरपूर अन्न मिळत असतं. पण आता या गळाला लावलेल्या अन्नाच्या लोभामुळेच तो अडकतो. म्हणजे जिभेचा स्वाद त्याच्या मृत्यूला कारणीभूत होतो. भुंग्याचं उदाहरण आहे. भुंग्याची गंधाची शक्ती, नाकाची शक्ती ही फार बलवान असते. कमळाच्या सुगंधाकडे आकर्षित होतो. संध्याकाळ झाली तरी तो कमळाला सोडून जाऊ शकत नाही. कमळाच्या पाकळ्या बंद होतात आणि प्राणवायूच्या अभावी त्याचा मृत्यू होतो. आता हा भुंगा खरं तर लाकडामध्ये छिद्र पाडू शकतो, एवढी त्याची शक्ती आहे. पण या सुगंधामुळे तो एवढा आसक्त झाला की आता फुलाची पाकळी पण हा सोडू शकत नाही. आता हत्तीचं उदाहरण आहे बघा. हत्ती कसा सगळ्यात बलवान प्राणी आहे, त्याला पकडणं तर किती कठीण. मग त्याला पकडण्यासाठी काय असतं, एक खड्डा खणून ठेवतात आणि तो खड्डा गवताने वरून झाकला जातो. आता या खड्ड्याच्या दुसऱ्या बाजूला एक प्रशिक्षित केलेली हत्तीण असते आणि आता हा जो हत्ती असतो, नर हत्ती, तो त्या हत्तीणीच्याकडे जाण्यासाठी व्याकुळ असतो. तिच्या मागे पळत जाताना आता हा खड्ड्यात पडतो आणि मग पकडला जातो. तर आता ही बघितलं आपण, ही उदाहरणं बघितली तर या प्राण्यांचं एक एक इंद्रिय इतर इंद्रियांच्या पेक्षा बलवान आहे आणि त्यामुळे ते अडचणीत तरी येतात, नाही तर त्यांचा मृत्यू तडीतोड होतो. पण मनुष्य कसं आहे, 5 इंद्रिय बलवान आहेत त्याची. आणि मग कल्पना करा काय काय मनुष्याला करायला लावतील हे इंद्रियांच्या अनियंत्रित इच्छेमुळे. त्या म्हणजे कुठेही घेऊन जातील त्या मनुष्याला अधोगतीच्या दिशेने. तर त्यासाठी कर्मबंधनामध्ये मनुष्य अडकतो. केवळ इंद्रिय भोग हे आपल्याला सुख देऊच शकत नाही. थोड्याशा सुखाच्या बरोबर दुःखच आपल्याला प्राप्त होत असतं आणि एका पाठोपाठ एक जन्म मृत्यूच्या म्हणजे ह्याच्या चक्रामध्ये मनुष्य अशामध्ये अडकून पडतो. आता पुढचा बघू आपण. हरे कृष्ण. आता इथे इंद्रियांच्या आवेगाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. तर कृष्ण सांगतात की या इंद्रियाचे आवेग आपल्याला सहन करायला शिकलं पाहिजे. कर्मबंधनामध्ये हे आवेगच, इंद्रिय आवेग म्हणजे काय, तीव्र इच्छा एखादं गोष्ट करण्याची, इंद्रियांची विषयांकडे असलेली जी आसक्ती असते ना, ओढ असते, ती इच्छा पुरवण्याची जी तीव्र इच्छा येते ना, तो आवेग म्हटलेला आहे. आणि हेच आपल्याला कर्मबंधनात अडकण्याचं कारण असतं. परत जन्म आपल्याला घ्यावा लागतो. पण जर कोणी आता शेवटच्या श्वासापर्यंत काम, क्रोध, लोभ या आवेगांना सहन करू शकला, आपल्या बुद्धीला कृष्णांच्या कमलचरणांशी स्थिर करू शकला, तर असा जीव मात्र भौतिकातून मुक्त होऊ शकतो. पण जो आता या वेगांच्या आहारी जातो तो मात्र बद्ध होतो. आता भौतिक जगाची जी क्षणभंगुरता आहे ना, जो ही समजतो, त्याला म्हणजे तो जाणतो की हे एक दिवस सगळंच निघून जाईल, आयुष्य असं बघता बघता निघून जाईल, काहीच राहणार नाही माझ्या हातामध्ये. आणि जेव्हा त्याला ज्ञान होतं की भगवंतांची भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे, तर त्यावेळेला मग तो भगवंतांच्या बरोबर जोडून घेतो. आता हे वेगांना नियंत्रित करण्यासाठीच आपल्याला साधना करायला सांगितली जाते. कारण जर का अशी साधना आपण केली नाही, भौतिकामध्येच आसक्त राहिलो, वेगांना बळी पडलो, तर मग भयंकर परिणाम भोगावे लागतात. आता कोणाला धनसंपत्तीची लालसा आहे, कोणाला स्त्रीची लालसा आहे, कोणाला सत्ता पाहिजे, कोण जिभेच्या स्वादाच्याच आहारी गेलेला आहे, कोण मांसाहार करतोय. अशा विविध इंद्रिय आणि त्या विविध इंद्रियांच्या इच्छा यामध्येच मनुष्य जीवन वाया घालवतो. आणि हे भोग करत असतानाच पुढलं शरीर कुठलं मिळणार हे जणू निश्चित करत असतो. आता या वेगांना सहन करणं आणि इंद्रिय सुख देणाऱ्या भौतिक भोगातून अनासक्त होणं हे केव्हा शक्य आहे, ज्या वेळेला या इंद्रियांना उच्च अशा रसाचं आस्वादन
प्राप्त होईल. आता आंतरिक सुख प्राप्त होईल, या इंद्रिय भोगांपेक्षा अधिक उच्च सुख त्यांना प्राप्त होईल. त्यावेळेला मग हे भोग त्याला तुच्छ वाटू लागतील त्या व्यक्तीला. तर जेव्हा भगवंतांकडे मात्र व्यक्ती तो जोडला जातो, त्याला अखंड अमर्याद आनंद असा भगवंतांच्या सेवेतून त्याला मिळू लागतो. आणि भगवंतांच्या सेवेतून मिळणारा आनंद हा सर्वश्रेष्ठ आहे, त्याहून श्रेष्ठ कुठला आनंदच नाहीये. तर त्यावेळेला मग त्याला समजतं की कसं म्हणजे हे भौतिक भोग किती तुच्छ स्वरूपाचे आहेत. त्याला व्यर्थ समजतं की तिथे आता मला वळलं नाही पाहिजे. आणि मग क्रमशः तो जेव्हा प्रगती करतो तेव्हा तो गोस्वामी होऊ शकतो. गोस्वामी म्हणजे काय? ज्याची इंद्रिय आणि ज्याने मन संयमित केलेलं आहे. आणि या उलट परिस्थिती काय असते भौतिक जगामध्ये? इंद्रिय भोगांच्या जो आहारी गेलेला असतो त्याला गोदास म्हटलं जातं. तर या वेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न मनुष्याने या जन्मामध्ये केला पाहिजे. आणि जो यशस्वी होतो तो मग प्रगती करून आत्मसाक्षात्काराची स्थिती गाठू शकतो, हे सांगितलंय. आता शेवटचा श्लोक माताजी. हरे कृष्ण. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदय सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. हरे कृष्ण. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देव देवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हित करता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा श्लोक सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे या अध्यायामधला. आणि पीस फॉर्म्युला म्हटलं जातं, शांती सूत्र. म्हणजे भगवंत म्हणतात की तुम्हाला शांती हवी असेल तर या 3 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. पहिलं म्हणजे भोक्तारम यज्ञ तपसाम. भगवंत हे परमभोक्ता आहेत. सर्व जीवांना त्यांच्या संतुष्टीसाठी, त्यांच्या आनंदासाठी कार्य केलं पाहिजे. गोष्टी भगवंतांना अर्पण करूनच मग आपण त्या ग्रहण करायला हव्यात. सर्व लोक महेश्वरम. तर सर्व लोकांचे स्वामी भगवंत आहेत. तर आपल्याला हे जाणायला पाहिजे आपण कसं होतं या भौतिक जगामध्ये मोठे राजे महाराजे खूप सम्राट असे होऊन गेले तर ते स्वतःला मालक म्हणजे स्वामी मानत असत. अलेक्झांडरचं उदाहरण, हिरण्यकश्यपूचं उदाहरण आहे बघा. म्हणजे त्यांनी राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, आक्रमण करत एक एक राज्य ते जिंकत गेले. आणि काय झालं, शेवटी त्यांचाही मृत्यू ओढवलाच. हा अलेक्झांडर जो होता 29व्या वर्षी जवळजवळ सर्व जगाचं राज्य त्याच्याकडे होतं आणि 32व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. तर असे अनेक जीव येतात, राज्य करतात, राज्य बळकावतात, वाढवत जातात, काही काळ राज्य करतातही आणि मृत्यू होतो. सगळं इथेच राहतं. पण शाश्वत काळासाठी या जगाचा स्वामी कोण आहेत? भगवंत आहेत. आणि तिसरं काय म्हटलेलं आहे तर सुहृदम सर्व भूताना. सर्व प्राणी मात्रांचे सुहृद. सुहृद म्हणजे काय? हितचिंतक हे भगवंत आहेत. तर ह्या ज्या 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत ना, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम आणि सुहृदम सर्व भूताना, या तिन्ही शब्दाचा अर्थ आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेतला पाहिजे. भगवंतांचं स्वरूप काय आहे हे जेव्हा आपण समजून घेतो ना त्यावेळेला आपल्याला शांती प्राप्त होते. आता पहिला शब्द काय म्हटलाय? भोक्तारम यज्ञ तपसाम. आता बघा प्रत्येक देशाला पंतप्रधान असतो. मगाशी आपण एका कंपनी कर्मचारी आणि कंपनीचा मालक असं उदाहरण घेतलं. तसंच देशाला पंतप्रधान असतो, शाळेसाठी मुख्याध्यापक असतो किंवा कंपनीला मालक असतो. म्हणजे ते मुख्य असतात, ते सर्वांवर नियंत्रण ठेवतात. आता ही अशी व्यवस्था का केलेली असते? कारण कोणी वरिष्ठ नसेल, मुख्यच नसेल, म्हणजे देशाला पंतप्रधान नसेल, शाळेला मुख्याध्यापकच नसेल तर सर्व नियमन करणं, नियंत्रण करणं हे अवघड होईल. सर्वत्र गोंधळ, दुर्व्यवस्था असेल. त्यासाठी कोणीतरी मुख्य अधिकारी हवा जो हे नियमन करेल. आता इथे आपल्याला सांगितलंय कृष्ण या ब्रह्मांडाचे भोक्तारम आहेत. आता आपण बघा कुठलीही कार्य करतो तेव्हा कोणाच्या ना कोणाच्या तरी आनंदासाठी ती करत असतो. पण आपल्याला योग्य ज्ञान नसल्याने चुकीच्या पद्धतीने आपण ती कार्य करतो. म्हणजे कार्यातून आनंद दिला गेला पाहिजे हे आपल्याला समजतं, पण कोणाला आनंद दिला जावा याचं ज्ञान नसतं. जसं आता कोणी प्रभूजी आहेत, ते नोकरी करत असतील, त्यांना विचारलं की तुम्ही नोकरी का करता तर ते काय सांगतील की माझं कुटुंब आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, आई वडील आहेत, ते सगळे आनंदाने सुखाने राहावेत म्हणून मी ही नोकरी करतो. एखादी गृहिणी आहे जी आता घर सांभाळते, ती घरी राहून पण बरीच कार्य करत असते, घराची काळजी घेते, मुलांकडे लक्ष देते, स्वयंपाक करते. तिला विचारलं तू हे सर्व का करतेस तर ती काय म्हणेल की मी माझ्या कुटुंबासाठी करते. म्हणजे ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्या आनंदासाठी आपण काहीतरी करतोच. पण असं असलं तरी कुटुंबातील सर्व सदस्य त्यात आनंदी असतातच असं नाही. आता पत्नी पतीला म्हणेल की तुम्ही नोकरी करता पण तुमचा पगार काही पुरत नाही,
पती म्हणेल पत्नीला, मी आता रोज जातो, नोकरी करतो, संध्याकाळी येतो, पण तू जेवण मात्र तेच तेच बनवतेस, भात भाजी पोळी आमटी, वेगळं तू काही बनवत नाहीस. म्हणजे या भौतिक जगात आपण कोणाच्या आनंदासाठी कितीही कार्य केलं तरी कुठेतरी असमाधान असतंच. कारण या सर्व गोष्टींमध्ये कुठेही कृष्णांचा विचार नाहीये. कार्य कृष्णांच्या आनंदासाठी केलं जात नाहीये. कृष्णांचा विचार न करता इतरांच्या आनंदासाठी कार्य केलं जातंय. त्यामुळे आनंद आणि समाधान आपल्याला मिळत नाहीये. तर कृष्ण इथे काय समजवत आहेत की भोक्तारम मी आहे. तुम्ही पैसे कमवत असाल, तुम्ही स्वयंपाक करत असाल, तर प्रथम ते मला अर्पण करा, कारण मी भोक्तारम आहे. मला अर्पण करा आणि मग तुम्ही अन्न खा किंवा ते पैसे वापरा. भौतिक जगात बघा स्वरूप कसं आहे भौतिक जगाचं, की आपण कोणालाही पूर्णपणे संतुष्ट करूच शकत नाही. पण जेव्हा आपण ज्ञान घेतो की सर्व यज्ञांचे तपस्यांचे भोक्ता कृष्ण आहेत, तेव्हा आपण कार्य त्यांना अर्पण करू, त्यांना संतुष्ट करू, तेव्हा आपल्याला समाधान मिळेल. भौतिक जगात आपण काय करतो बघा, जसं कर्मचारी आहे तो आपल्या बॉसला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पती असेल तर तो पत्नीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर कृष्ण इथे काय सांगतात की तुम्ही मला संतुष्ट करण्यासाठी कार्य कराल, यज्ञ कराल, तर माझ्या धामाला तुम्ही येऊ शकाल. आता कोणी आहे का असं आपल्यापैकी की कोणाच्या आनंदासाठी काही कार्य करत नाही? नाही, असं आपण प्रत्येक जणच आपल्या कुटुंबियांसाठी करतो, मित्रमैत्रीण नातेवाईकांच्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी कार्य करत असतो. पण इथे भौतिक जगात आपण कोणालाही पूर्ण समाधान किंवा आनंद देऊच शकणार नाही. पण ज्ञान घेऊन जो बुद्धिमान झाला आहे त्याला समजतं की मी कृष्णांचा अंश आहे, कृष्ण माझे स्वामी आहेत, त्यांची सेवा करण्यात माझं हित आहे. जसे आता भारत देशाचे आपण नागरिक आहोत, तर ते देशाचे आपण नियम पाळतो, कायदे पाळतो. तसंच या ब्रह्मांडाचे स्वामी कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि त्यांच्या सेवेमध्ये आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा या परमानंदाची अनुभूती प्राप्त करू शकतो. जसं आता एखादं झाड आहे बघा, या झाडाला आपण पाणी द्यायचं ठरवलं तर आपण कुठे देऊ पाणी? त्या झाडाच्या पानांवरती शिंपडू, फुलांवरती शिंपडू का? नाही, त्या मुळाशी पाणी घालू. म्हणजे झाडाचं मूळ हे ते पाणी शोषून घेतं आणि सर्व झाडाच्या अवयवांना, पानं, फुलं यापर्यंत सर्वांना ते पाणी पोचतं, संपूर्ण झाड टवटवीत होतं. आता आपल्या शरीराचं उदाहरण घ्या, आपण अन्न आपल्या पोटाला देतो. आता हे जे अन्न आहे ते तयार करण्यासाठी सामान एकत्र करण्याचं कार्य कोण करतं? आपले हात करतात. मग ही सामग्री आपल्याला आणण्यासाठी मार्केटमध्ये जावं लागतं, ते कार्य कोण? पायांनी केले जातं. सामानाची निवड करताना आपण डोळ्यांचा वापर करतो. पण जेव्हा आपण पोटाला अन्न देतो तेव्हा ते शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पोचतं. जसं झाडाच्या मुळाशी पाणी न घालता आपण केवळ पानांवरती, फुलांवरती शिंपडत राहिलो तर काही दिवसांनी झाड मरून जाईल. तसंच पोटाला अन्न दिलं गेलं नाही तर शरीर अशक्त होईल. तर जसं हाताचं कार्य आहे की मुखाच्या वाटे पोटाला अन्न पोचवायचं, तसंच कृष्णांना जेव्हा आपण परमभोक्ता मानून आपण कार्य हे कृष्णांच्या आनंदासाठी करतो, कार्याचं फळ त्यांना अर्पण करतो, तेव्हा कृष्ण प्रसन्न होतात आणि अनेक पटीने हा आनंद आपल्याला परत करतात. बघा आपल्याकडे प्रथा आहे ना की शेजाऱ्यांनी आपल्याला काही डब्यामध्ये घालून दिलं तर आपण कधी रिकामा डबा परत करत नाही बघा. जे आपल्याला शक्य आहे, आपल्याकडे जे आहे ते काहीतरी घालून देतोच त्यांना डब्यामध्ये. तर कृष्ण तर कोण आहेत? अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत ते. तर त्यांच्या आनंदासाठी आपण एखादं छोटंसं जरी कार्य केलं तरी अनेक पटीने आनंद ते आपल्याला परत करतात. आपण काय देऊ शकतो कृष्णांना? एखादं फूल, फळ, कुठलीही गोष्ट प्रेमपूर्वक जेव्हा कृष्णांना अर्पण करतो तेव्हा ते संतुष्ट होतात. सुदामाने आणलेले मूठभर पोहे खाऊन कृष्ण अत्यंत प्रसन्न झाले. विदुरांच्या पत्नीने केळीचं साल देऊन भगवंतांना संतुष्ट केलं. शबरीने बोरं देऊन प्रभू रामचंद्रांना संतुष्ट केलं. तर जसं एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी, ऑफिससाठी किंवा देशासाठी मनपूर्वक कार्य करतो तर भगवंत सांगतात माझ्यासाठी ते कार्य तुम्ही कराल तर तुम्हाला परमगती प्राप्त होईल. तर भगवंतांना भोक्तारम मानून जेव्हा आपण कार्य करतो, प्रथम कार्य त्यांना अर्पण करतो, तेव्हा महत्वाचं काय समजून घेतलं पाहिजे की भगवंतांचा कुठेही इथे शोषण भाव नाहीये. शोषण म्हणजे कसं असतं? एकतर्फी असतं बघा, व्यक्ती तो नुसता घेतच राहतो, परत काही देत नाही. तर इथे कृष्ण आपण जे देतो त्याच्यापेक्षा कित्येक अधिक पटीने आपल्याला कृपा देतात. जेव्हा कृष्णांना परमभोक्ता मानून आपण त्यांना सर्व कार्य अर्पण करतो तेव्हा आपल्याला शांती आणि समाधान प्राप्त होतं. आता राजसूय यज्ञ केला बघा युधिष्ठिर महाराजांनी युद्धाच्या नंतर, तर श्रीकृष्णांना यज्ञाचा अधिष्ठाता त्यांनी बनवलं होतं. युधिष्ठिर महाराज राज्य करणार होते पण कृष्णांच्या आनंदासाठी ते करत
करणार होते आणि नारद मुनींकडून त्यांनी मार्गदर्शन पण घेतलं, कशा प्रकारे राज्य करावं, कसं कृष्णांना मला प्रसन्न करता येईल. तर म्हणजे कृष्णांचं नातं स्वामी आणि सेवक असं आहे आपलं. तर प्रभू रामचंद्रांचं उदाहरण घेऊ शकतो बघा. रावणाचा त्यांनी वध केला आणि विभीषणाला राज्यावर बसवलं, स्वतः ठेवून नाही घेतलं राज्य. त्यांनी शोषण भाव असतात तर स्वतःकडे राज्य ठेवून घेतलं असतं, पण तसं नाही, विभीषणाला राज्यावर बसवलं. नरसिंहदेवांचा जो अवतार आहे हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी झाला, प्रल्हादला गादीवर बसवलं त्यांनी. तर इथे शोषण भाव नाहीये. कृष्ण जे काही करतात ते भक्ताला आनंद देण्यासाठी करतात आणि आपल्या अपेक्षेपेक्षा कित्येक अनेक पटीने आपल्यावरती कृपा वर्षाव करतात. अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, ऐश्वर्यानी परिपूर्ण आहेत, अमर्याद सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. तर हे भोक्तारमचं महत्व आपण समजून घेतलं. आता दुसरा शब्द आहे सर्व लोक महेश्वरम. सर्व ग्रह लोकांचे, सर्व देवतांचे अधिपती कृष्ण आहेत. तर इथे भौतिक या जगामध्ये बघा, आपण कुठे जमीन वगैरे विकत घेतली तर कौतुकाने आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सांगतो की अमक्या ठिकाणी मी जमीन विकत घेतली, म्हणजे त्याचा आपल्याला अभिमान असतो. पण भगवंत कसे आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहेत. आपण काही काळापुरते एखाद्या जमिनीच्या तुकड्याचे मालक असतो. जमिनीच्या तुकड्याचे मालक बदलत राहतात, सदा सदैव मात्र ती जमीन नित्य भगवंतांच्या मालकीची असते. आपण विकत घेतो, कागदोपत्री आपलं नाव लावतो, मालक असल्याचा अभिमान बाळगतो. तर एवढंच असतं, पण भगवंत हे सदा सर्वदा त्या जमिनीचे मालक असतात. तर गृहिणींचा अनुभव असतो बघा, कधी आपल्याकडून स्वयंपाक करताना साखर वगैरे थोडीशी राहिली, मिठाईचा तुकडा स्वयंपाकघरात आपण विसरलो, थोड्या वेळामध्ये त्याला मुंग्या लागतात. पण मग जर उन्हामध्ये नेऊन ठेवला तो तुकडा मिठाईचा की उष्णतेने मुंग्या पळून जातात. म्हणजे काही काळापुरत्या त्या मिठाईच्या तुकड्याच्या स्वामी होत्या. तसंच या जगामध्ये मनुष्य जन्म घेतात. आपण बघतो ना, मूल जन्माला येताना कसं मूठ बंद करून येतं, पण मृत्यूच्या समयी मूठ उघडी असते. म्हणजे मुठ्ठी बांध के आया था हात पसारे जाएगा. हा जो अलेक्झांडर आपण म्हटलं ना, 32व्या वर्षी ज्याचा मृत्यू झाला, सर्व जगाचं राज्य होतं, तर त्याने ही इच्छा प्रदर्शित केली होती की जात असताना माझे हात शवपेटीच्या बाहेर ठेवावेत. म्हणजे मी एवढा, म्हणजे जगाचं राज्य माझ्याकडे होतं, पण जात असताना मी सर्व काही इथूनच इथेच सोडून जातोय. तर सदा सर्वदा सर्व ग्रह लोकांचे स्वामी हे कृष्णच असतात, हे आपण लक्षात ठेवलं. आता सुहृदम. सुहृदम म्हणजे सर्व जीवांचे हित करता, सर्वांच्या कल्याणाची इच्छा करणारे कोण आहेत, तर भगवंत आहेत. सर्व जीवांवर ते प्रेम करतात, सर्वांचे रक्षण करतात, सर्वांच्या हृदयात परमात्मा म्हणून स्थित असतात. सुहृद म्हणजे असा मित्र की खूप जवळचा मित्र. कृष्णांसारखं कोणी सुहृद आपला असूच शकत नाही. जीवनभर आणि जीवनाच्या नंतरही सदैव ते आपल्या बरोबर राहतात. आता परम पुरुषोत्तम साक्षात भगवान श्रीकृष्ण आपले सुहृद आहेत हे जाणून घेतल्यावरती कशाची काळजी आपल्याला असायला हवी. तर अशा प्रकारे भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम आणि सुहृदम सर्वभूतानाम या शब्दांचा अर्थ जेव्हा आपण व्यवस्थितपणे समजून घेतो ना, तेव्हा आपल्याला शांती प्राप्त होते. आपल्याला समस्या कधी येतात, जेव्हा आपण आपल्याला भोक्ता मानतो, कृष्णांना विसरून भोग करण्याची आपली वृत्ती आपल्या दुःखाचं आणि अशांतीचं कारण बनते आणि आपण मिथ्या अहंकाराने स्वतःला स्वामी मानतो आणि भोग करू लागतो आणि त्याचा परिणामही भोगतो. पण जेव्हा आपण स्वीकार करतो की भोक्तारम कृष्ण आहे, सर्व गोष्टींचे स्वामी कृष्ण आहेत, ते आपले परम शुभचिंतक आहेत, तेव्हा आपल्याला शांती प्राप्त होते. तर श्रीला प्रभुपाद त्यासाठी सांगतात की या श्लोकाचा अर्थ व्यवस्थितपणे समजून घेऊन मान्य केलं की कृष्ण भोक्तारम आहेत, सर्व लोक महेश्वरम आहेत आणि आपले सुहृदम आहेत, तर जगात कुठेच भांडण होणार नाही, तंटे होणार नाहीत, युद्ध होणार नाहीत, सर्वत्र शांती नांदेल. म्हणून या श्लोकाला शांती सूत्र किंवा पीस फॉर्म्युला असं म्हटलं जातं. सध्या सुरू असलेलं युद्ध हे कसं काम, क्रोध आणि लोभ याच्या आहारी जाऊनच सुरू आहे. तर हे आपल्याला समजतं आणि त्यावरचा उपाय म्हणजे हा श्लोक आहे. पण त्या लोकांना समजेल तर ना. तर हे म्हणजे कृष्ण भावनेचा ज्यांनी स्वीकार केला त्यांनाच हे शक्य आहे. भगवंतांच्या बद्दलचं ज्ञान घेऊन मनुष्याचा जन्म हा कसा बदलू शकतो हे आपल्याला भगवद्गीता शिकवते. आता पुढचा श्लोक बघू माताजी, शेवटचा श्लोक आहे हा. तर इथे बघा आपला अध्याय संपलेला आहे. अर्जुनाचा प्रश्न होता की मी कर्म करू की संन्यास घेऊ, तर त्याच्यावरती कृष्णांनी सांगितलं कर्मयोग हा कर्म संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. मग निष्काम कर्माबद्दल आपल्याला माहिती दिली कृष्णांनी की निष्काम कर्म योग हा आपल्याला बंधनातून मुक्त करतो. निष्काम कर्म म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कार्य आणि कार्याचं फळ पण आपण कृष्णांना अर्पण करतो. आणि चौथं म्हणजे सर्वोच्च लक्ष केंद्रित करून मुक्ती, म्हणजे भोक्तारम कोण आहेत, कृष्ण आहेत, हे जाणून घेतलं पाहिजे.
सर्व लोक महेश्वरम ते आहेत आणि सुहृदम सर्व भूतानाम आहेत. हे त्यांचं स्वरूप जेव्हा आपण जाणून घेतो ना, तेव्हा आपल्याला शांतता प्राप्त होते. आणि अशाद्वारे मग भौतिक जगात जरी आपण असलो तरी कृष्णांचं स्वरूप जाणून घेतलं असल्यामुळे आपण कार्य त्यांच्या आनंदासाठी करतो आणि त्यामुळे ह्या कमलपत्रासारखं आपण अस्पर्शित राहतो. भौतिकाचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. क्रमशः प्रगती करत करत आपण भगवत धामामध्ये जायला पात्र होतो. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. रेकॉर्डिंग थांबवता का माताजी? आणि मग काही प्रश्न असतील कोणाला तर आपण घेऊ.